या सोहळ्याच्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत सुनील पांडुरंग गायकवाड सरांना शुभेच्छा देण्यासाठी सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुमच्या याही आनंदात आम्ही सहभागी आहोत। खरं तर साहेबांकडे पाहून असं वाटत नाही की आज सेवापूर्तीचा सोहळा आहे। पुन्हा एकदा वरिष्ठ पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी खरं तर आपण तयार आहात असंच सरांकडे पाहिलं तर आयडियल मॅन आहेत सुनील पांडुरंग गायकवाड सर। नोकरीची सुरुवात झाली 1988 साली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून खरं तर त्यांची नियुक्ती झाली आणि पोलीस विभागात कार्यास प्रारंभ झाला। सर्वप्रथम कार्यक्रमास प्रारंभ करत असताना स्वागत मनोगत तर आपण ऐकलेलंच आहे, पण घरातील सुहासिनी महिला भगिनी त्यांचं औक्षण करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत। आणि जसं कदाचित सुनील गायकवाड सर पहिल्या दिवशी घरातून कामावर निघाले असतील तेव्हा मातोश्रींनी औक्षण केलं असेल, घरातल्या लहान बहिणींनी औक्षण केलं असेल आणि तितकंच पारदर्शक काम करायचंय बरं का दादा असं आईने कदाचित सांगितलं असेल आणि म्हणून आजपर्यंत तितक्याच पारदर्शक पद्धतीनं ही व्यवस्था सांभाळत असताना सातत्याचं काम गायकवाड साहेबांकडनं होत आहे। आणि मी घरातील सुहासिनींना महिला भगिनींना विनंती करते आपण सुनील गायकवाड साहेबांना सर्वप्रथम औक्षण करणार आहोत। वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एक आदराने त्यांचं नाव घेतलं जातं। माझे परमस्नेही आपल्या विभागाचे आयजी बाळासाहेब शेगर यांच्या एका पुस्तकाला आता पुरस्कार मिळाला
त्यामुळे मी आमचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे मी त्यांच्या सत्काराला गेलो होतो. त्यावेळेस त्यांना या कार्यक्रमाला यायचं होतं, पण त्यांच्या पुतणीचं आज लग्न असल्यामुळं ते येऊ शकले नाही. पण तो इतकं भरभरून त्यांच्याबद्दल बोलत होते की त्यांच्या कामाबद्दल, मनुष्य जीवनामध्ये मोठा होतो त्याच्या कामाने होतो, त्याच्या कर्तव्य तो कसा बजावतो याला महत्व असतं. आणि इतकं चांगल्या प्रकारचं काम गायकवाड साहेबांनी केलं. इथं उपस्थित असलेल्या मान्यवर लोकांवरून कळतं. डांगे सर आहे, दिलीपराव आहे, कैलास आहे, रावसाहेब आहे, सलीम आहे, पप्पू आहे, ॲडव्होकेट बाळंदे आहे, अनेक मान्यवर आमचे दंडोते पाटील आहेत. ही सगळ्या थरातील माणसं एक प्रेम त्यांनी निर्माण केलं. मी पाहिलं की त्यांच्याकडं सामान्य माणूस, गरीब माणूस, अन्याय अत्याचार झाला निर्भीडपणे येत होते. मग ते न्याय देताना एखाद्यावर जर अन्याय झालेला असला, तो किती मोठा माणूस असला, तो कायद्यापुढे तो माणूस मोठा नाही असा त्यांचा अनुभव प्रत्येक वेळेस आपल्याला आलेला आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम, आणि आपल्या सगळ्यांची इच्छा होती की त्यांची सेवा निवृत्तीनंतर त्यांचा हा छोट्या खाणी कार्यक्रम आपण सगळ्यांनी प्रेमाने करावा. तुम्ही जीवनामध्ये काय कमवलं याला महत्व नसतं, तुमच्या नोकरीचा शेवट कसा होतो याला फार महत्व असतं. इथं आदरणीय डांगे सर आहेत, त्यांच्या उपस्थितीवर दिसतं, त्यांचा काही संबंध नाही पोलीस स्टेशनचा, परंतु काही विद्वान माणसाला लांबून दिसतं की तो माणूस कसा आहे, त्याचं कर्तृत्व कसं आहे, त्याचं नेतृत्व कसं आहे, त्याचा अभ्यास कसा आहे, त्याची समाजामध्ये वागणूक कशी आहे. मगाशी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफोळन आम्ही या ठिकाणी बोलत होतो. आमचे दंडोते तात्या होते. प्रत्येकाचं गायकवाड साहेबाबद्दल एक वेगळं मत होतं. या दिवशी आठवले साहेबांनी स्वतः त्यांना रेस्ट हाऊस मध्ये बोलवलं, त्यांचा सन्मान केला. आणि खूप आठवले साहेबांचे त्यांचे नाशिकचे खूप जवळचे संबंध होते. आठवले साहेब त्यांना नावानिशी ओळखायचे. आणि कधी असेल, मी असेल, रावसाहेब असेल, पप्पू असेल, धनंजय निकाळे असेल, आम्ही जेव्हा जेव्हा आठवले साहेबाकडे गेलो तेव्हा तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक गायकवाड साहेबाच्या नावाचा उल्लेख केला असेल आणि त्यांना विचारलं असेल. आपल्या नामदारांबरोबर सुद्धा त्यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले होते. ते सुद्धा खूप आदराने त्यांच्याबद्दल बोलत होते. महेश पाटील साहेब आपल्याकडे एसपी होते, ते सुद्धा खूप आदराने त्यांच्याबद्दल बोलायचे. सातव साहेबाचं त्यांचं तर बंधुत्वाचं नातं. आणि म्हणून एक असा कर्तव्यदक्ष अधिकारी, प्रामाणिक अधिकारी, सर्व माणसावर प्रेम करणारा अधिकारी, कायद्याचं पालन करणारा अधिकारी, कायद्याचं ज्ञान असलेला अधिकारी. आणि त्यांनी सांगितलं की मी आता निवृत्त झाल्यानंतर घरी बसणार नाही, मी LLB आहे, मी सनद घेणार आहे आणि मी कोर्टामध्ये प्रॅक्टिस सुरू करणार आहे. आणि सामान्य माणसाला, गरीब माणसाला कसा अल्प दरामध्ये न्याय देता येईल त्याचं मी प्रामाणिक काम करणार आहे, ती समाजसेवा करणार आहे. आणि म्हणून याच्याबद्दल निश्चित मनामध्ये खूप आनंद आहे. आज त्यांचा सगळं परिवार, ताई, मुलगा, इतरही त्यांचे सगळे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. पोलीस अधिकाऱ्यामध्ये रानडे साहेब एवढे मोठे अधिकारी, त्यांना सुद्धा एवढं प्रेम आहे. आता आपण पाहिलं आपल्याशी बरीचशी मंडळी नव्हती, पण पोलीस स्टेशन पासून तो वीरभद्र मंदिरापर्यंत त्यांची मिरवणूक निघाली. सर, शहरातील व्यापारी, सामान्य माणूस, गरीब माणूस सर हार घालीत होता, फटाकडे वाजवत होता, त्यांचं स्वागत करत होता, आनंद व्यक्त करत होता. सहसा पोलिसांच्या बाबतीत कोणी करत नाही, परंतु त्या पोलिसातील माणूस हा त्यांचा वेगळा आहे.
त्यांचं जीवनचक्र फार वेगळं आहे. त्यांचा स्टाफ त्यांच्याबद्दल इतका, ते बाहेर निघाल्यानंतर फुलांचा वर्षाव करत होता. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं, आनंद अश्रू होते. कारण ते अधिकारी म्हणून कधी राहिलेच नाही, कुटुंब प्रमुख म्हणून राहिले. आणि कुठल्याही कर्मचाऱ्याला ते एवढे ताकद देत होते, तू प्रामाणिक काम कर, कोणावर अन्याय करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. वरिष्ठांना काय उत्तर द्यायचं मी देतो. ही ताकद देण्याची भूमिका अधिकाऱ्यांची पाहिजे. आणि म्हणून ते आमच्याच गायकवाड कुटुंबातील असल्यामुळं मी त्यांना म्हणलो की मला स्वागत करायची जबाबदारी द्या. आमचं खऱ्या अर्थाने बंधुत्वाचं नातं. मी ज्या ज्या वेळेस शिर्डी राहत यायचो त्यांना भेटायला, आमचे नाशिक पासूनचे संबंध होते. पण मी कधी आलो तर त्यांना भेटल्याशिवाय जात नव्हतो. एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं आमचं नातं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी डांगे सर आहेत, दिलीपराव आहेत, कैलास बापू, सदाफळ आहे, रावसाहेब बनसोडे आहे, पप्पू बनसोडे आहेत, ॲडव्होकेट पाळंदे आहे, सलीमभाई आहेत, आमचे ताते आहेत, इतरही बरेचसे मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी गायकवाड परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्यानंतर कार्यक्रमाला पुढे सुरू करावा. आणि गायकवाड साहेब यांनी यांच्या जीवनामध्ये जे चांगलं काम केलं त्याबद्दल मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं देशाचे सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. मूर्ती सुनीलजी गायकवाड साहेब, ज्येष्ठ कविवर्य राऊत साहेब, डांगे साहेब व उपस्थित सर्व मान्यवर, आलेले तमाम बंधू भगिनी आणि गायकवाड साहेबांवरती प्रेम करणारी समस्त समोर बसलेली जनता. या ठिकाणी माझ्या आधी जे व्यक्तींनी इथं भाषण केलं त्यांनी त्यांच्या कार्याबद्दलचं कौतुक आपल्याला सगळ्यांना सांगितलंच. निसंकोच निर्भीडपणे ते नेहमीच काम करत आले. तसा मी त्यांचा लहान भाऊ, आम्हाला लहानपणी सतत बाळकडू ते देतच आले. कधीही आम्हाला नेहमी स्फुरण राहायचं की आपला भाऊ पोलीस अधिकारी आहे, आपल्याला कोणाची भीती. पण कधीही आम्हाला कान धरून नेहमी हेच सांगितलं आहे की कायद्याची चौकट सोडून कुठलीही मदत सांग, कायद्याची चौकट मी ओलांडून मदत करू शकणार नाही. असा कर्तव्यदक्ष भाऊ आज त्याची सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण उपस्थित झालो. नक्कीच बोलायचं झालं तर खूप काही आहे. आमच्या आत्या ज्यांनी अतिशय कष्टातनं पूर्ण घर सांभाळलं आणि अतिशय फुलांच्या माळा ओढून मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आमच्या दादाचं पण त्या ठिकाणी शिक्षण संपन्न झालं होतं. या ठिकाणी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करायचंय. नेहमीच आम्हाला बाळ घडू देणारा हा दादा आज सेवा निवृत्त होत आहे. पण सांगू इच्छितो की कधी कुठला कार्यक्रम राहिला की त्याला सांगायचं की आपल्या कार्यक्रमाला तुला यायचंय, तर त्याच्याकडनं आम्हाला फोनवरती सांगण्याची की ड्युटी आहे, बंदोबस्त आहे, जमणार नाही. पण आता सेवानिवृत्त झाल्यावरती आपण म्हणू शकतो की आवर्जून हक्काने त्याला उपस्थित राहावं लागेल. असं मी त्याला फोनवर बोललो तरी त्यांनी मला पुढची जबाबदारी सांगून दिली की आता वकिली चालू करत आहे, त्याच्या व्यापातनं जसं जमेल तसं नक्कीच वेळ काढून येत जाईल. त्याच्याबद्दल पूर्वीच्या वक्त्यांनी जेव्हा सांगितलं खरोखर अभिमान वाटला की सामाजिक सलोखा बांधिलकी जरी त्यांनी जपली असेल तर त्यांच्याबद्दल एक सांगतो. गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की जेव्हा तुम्हाला एखादं फूल आवडतं तर तेव्हा ते तुम्ही तोडतात, पण जेव्हा तुम्ही त्या फुलावरती प्रेम करतात तर त्या फुलाचं मोठ्या वृक्षात रूपांतर करतात. नक्कीच आपल्या कर्तव्याशी यांनी प्रेम केलंय. कर्तव्य आवड म्हणून नाही केली, त्यांनी प्रेम करून कर्तव्य पार पाडलं. असे सुनील गायकवाड यांच्या कार्यक्रमाला आज आपण इथं हजर झालोय. या ठिकाणी मला तुकाराम महाराजांची एक ओवी आठवते. तुकाराम महाराज सांगतात, मुंगीवर भार गजाचे पालन घालितात ते कोण कार्यसिद्धी. म्हणजे मुंगीला जर सांगितलं की हत्ती एवढं ओझं उचलून दाखव
तर ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज पुढे सांगतात, साहे ओझे त्याशी त्याची द्यावे. आणि खरोखर जी जबाबदारी यांना दिली होती ती त्यांची पेलवण्याची क्षमता त्याहून अधिक असताना ही जबाबदारी पण त्यांनी खूप सुंदर पेलवली. असे सुनील गायकवाड यांचा आज मी खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी स्वागत करतोच. आणि जाता जाता दोन शब्द फक्त एवढंच सांगेल. त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची राहिली. तसं मी त्यांचा मामे भाऊ, आमचं नाशिकमध्ये हॉटेल, सुनील गायकवाड साहेब जेव्हा LLB चा पण अभ्यास करत होते तेव्हा आमच्या घरी पण काही काळ शिक्षणाच्या निमित्ताने ते राहिले. पण आमच्या घरी राहायचं म्हणजे प्रत्येकाने कार्य करायचं. तर आमच्या हॉटेलवरती प्लेटा पण त्यांनी धुवायचं काम केलेलं आहे, गल्ल्यावर बसायचं सुद्धा काम केलेलं आहे. असे सुनील गायकवाड प्रत्येक जबाबदारी सुखरूपपणे सुव्यवस्थितपणे पार पाडणारे सुनील गायकवाड. त्यांच्यासाठी जाता जाता मी त्यांचा बंधू असेल किंवा अनेक तरुण असतील ज्यांनी त्यांचं काम पाहिलंय त्यांच्याविषयी एवढंच सांगेल. दगड झालो तर सह्याद्री होईल, पाणी झालो तर समुद्र होईल, माती झालो तर या महाराष्ट्राचीच होईल. आणि पुढचा जन्म मानवरूपी झाला तर फक्त आणि फक्त पोलीस निरीक्षक सुनील गायकवाडच होईल. धन्यवाद. गायकवाड साहेबांवर प्रेम करणारे सर्व सोहळ्यास उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. विशेष करून मी रानडे साहेबांना जेव्हा बघितलं मला खूप आनंद झाला. रानडे साहेब आमच्या नाशिकमध्ये होते आणि रानडे साहेबांचा दरारा आणि त्यांनी जी शिस्त नाशिकला लावली ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. या निमित्ताने ते इथे आले म्हणून मला खूप त्यांचा आनंद वाटला. आजची जी उत्सव मूर्ती आहे सुनीलजी गायकवाड ही माझे भाचे आहेत. भाच्यापेक्षा बी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे कष्ट केले ते फार मोठ्या प्रमाणावर केले. अंचलिस्तानी पुष्पानी वासंती कर्दयम अहो सुज्ञासम प्रीतिवार्म दक्षिणयो समा. जेव्हा आपण उंजळीमध्ये फुलं घेतो फुलं हा विचार नाही करत का हा उजवा हात आहे म्हणून ज्याला जास्त सुगंध द्यायचा, हा डावा हात आहे म्हणून त्याला कमी सुगंध द्यायचा. म्हणजे सर्वाप्रती समभाव. आणि विशेष करून पोलीस खात्यामध्ये सर्व जाती धर्माशी संबंधित लोक असतात. त्या सर्वांशी जुळून घेणं, सर्वांना शांत करणं, सर्वांशी प्रेमाने वागणं ही मोठी किमया असते. ही किमया त्यांनी जी साध्य केली ती रानडे साहेबांकडून ते शिकले. मला चांगलं आठवतं की काजीपुरा असो, भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये असो, तुमचा आम्ही नाशिकमध्ये आवर्जून उल्लेख करीत असो. आणि विशेष म्हणजे जी 26 जानेवारीला परेड निघत असते त्या परेडमध्ये माझ्या मुलीला नेतृत्व करण्याची संधीसुद्धा त्यांनी दिली म्हणून मी त्यांचा वारंवार इथे उल्लेख केला. आता थोडक्यात सुनीलजी गायकवाडबद्दल सर्वांनी माहिती सांगितलेली आहे. त्यांनी माझ्याकडून स्फूर्ती घेतली की मामा मला सुद्धा LLB व्हायचं. मी MA झालो, LLB झालो, DLW झालो सर्व्हिसमध्ये असताना. त्यांनी माझ्याकडून स्फूर्ती घेऊन BCom झाल्यानंतर LLB केलं त्यांनी. आणि उर्वरित पुढच्या सेवानिवृत्तीनंतर ते वकिलीची प्रॅक्टिस करणार आहेत. मला एक मित्र बोलला होता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वकील. त्याला मी चिडलो. त्यांनी जी काय व्याख्या सांगितली व म्हणजे वटवट, की म्हणजे किटकी, ल म्हणजे लवाडी. त्याला म्हटलं हे असं चुकीचं बोलण्याचं काम नाही, हे चूक आहे म्हटलं. जी काही फॅक्ट असते, जी काही साक्षीपुरा असतात ते सन्माननीय न्यायाधीशासमोर सादर करायचे असते. त्या अनुषंगाने न्याय दिला जातो. असं चुकीचा भ्रम करता कामा नाही. हे मी त्याला जेव्हा खडसावून सांगितलं त्यांनी माझी सॉरी मागितली. तर अशा आदर्श जेव्हा आपण लोकांपुढे ठेवतो तो हे फार वाखाणण्याजोगे आहे. तर जेव्हा हे असे लोक सेवानिवृत्त होतात, आता जेव्हा त्यांच्याकडे बघितल्यानंतर बऱ्याचशा लोकांना शंका येते हे सेवानिवृत्त कसे काय झाले. त्यांचं व्यक्तिमत्व बघितलं तर ते सेवानिवृत्त झालेले दिसत नाही. एकच कारण आहे, मी परदेशात होतो तिथे एका ठिकाणी लिहिलेलं होतं अलोन आय कॅन स्पीक, अलोन आय कॅन स्पीक बट टुगेदर वी कॅन टॉक. म्हणजे एकत्र राहिलो मी एकटं माझ्याशी बोलू शकतो पण सर्वांशी जेव्हा बोलतो तर ते एक जवळीक निर्माण होती. अलोन आय कॅन एन्जॉय बट टुगेदर वी कॅन सेलिब्रेट. मी एकट्याची मौज मजा करू शकतो परंतु सर्व मिळून आपण उत्सव साजरा करू शकतो. अलोन आय कॅन स्माईल, अलोन आय कॅन स्माईल बट टुगेदर वी कॅन लाफ. मी एकट्याशी बोलू हसू शकतो पण सर्व मिळून जेव्हा असतो हे फार महत्त्व आहे. दॅट इज द डेफिनेशन ऑफ दी स्माईल फेस. अँड तर जेव्हा आपण हे करतो
वी आर नथिंग विदाऊट रिलेशन. आपण नातेसंबंधाशिवाय राहू शकत नाही. जो माणूस असा एकलकोंडा राहतो, आयसोलेटेड राहतो, दुःखी असतो, विशेष करून सेवानिवृत्त झाल्यानंतर माणसाने सर्वांमध्ये मिसळलं पाहिजे. जिथे सकारात्मक विचारधारा आहे तिथे आपण गेलं पाहिजे. आणि मला आशा आहे की सुनीलजी गायकवाड त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये मला माहिती मिळाल्याप्रमाणे ते वकिलीची प्रॅक्टिस करणार आहे. चांगली गोष्ट आहे. सर्वसामान्य न्याय देण्याच्या दृष्टीने, कोणावर अन्याय होऊ नये या दृष्टीने त्यांनी पुढची वाटचाल केली तर ते निश्चितच सुखी राहतील. बऱ्याचशा वक्त्यांना बोलायचं आहे. मी आपली रजा घेतो आणि सुनीलजी गायकवाड यांना भावी आयुष्य सुख समाधानात लावू ही प्रभूचरणी प्रार्थना व्यक्त करतो. जय हिंद, जय. सुनील दादा, तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन. थोडक्यात एक कविता म्हणून दाखवते, वेळ कमी असल्यामुळे. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी माझा अजून करार बाकी आहे, मावळताना लखलखल्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरंच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या खरंच सुंदर गेली, संध्येची मज फिकर नाही, दुपार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे. धन्यवाद. किनार बाकी आहे. सर्व थरावर खरेच माझे जगून आता झाले, सर्व थरावर खरेच माझे जगून आता झाले, माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे, माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे. सुनील दादांना लहानपणापासून बघतो आहे. बगूरवरनं नाशिकवरनं येताना सायकलवरचा प्रवास आहे, कोणाच्या गाडीवर लिफ्ट घेतानाचा प्रवास आहे. शिक्षण आताने मामांनी केलेले कष्ट पाहिलेले आहे. प्रत्येक गोष्टीत चढ उतार करत करत आज दादा इथे पोहोचलेला आहे. आज सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून दादाचं एकदा स्वागत करूया. रानडे सर, तुमचे खूप खूप आभार. आम्ही लहानपणापासून तुम्हाला बघतोय, आज आत्ता पण तुम्ही कॉलेज रोडला फिरताय असंच तुम्हाला पाहिल्यावर वाटलं आम्हाला. चंदूदादा, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य असेच सुख समृद्धी आणि निरोगी व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. अल्पशा कवितेतून बराच असा संदेश दिलेला आहे आणि आम्ही आधीच म्हटलं की साहेबांकडे पाहून असं वाटत नाही की आज सेवापूर्तीचा दिवस आहे. राहता शहरामध्ये पोलीस प्रशिक्षण म्हणून सुनीलजी गायकवाड साहेब आज त्यांचा सेवानिवृत्तीचा हा जो कार्यक्रम, साहेबांबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. कमी दिवसामध्ये कमी वेळामध्ये त्यांनी आम्हाला समजून घेतलं आणि आम्ही साहेबांना समजून घेतलंय. खऱ्या अर्थाने जशी जशी ही 31 तारीख जवळ यायची आणि साहेबांचा पोलीस कर्तव्य अधिकारी म्हणून त्यांच्यावरची जबाबदारी होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रींचा दौरा होता, उपमुख्यमंत्रींचा दौरा होता. आता आम्ही राजकीय पदाधिकारी असल्यामुळं थोडा आमचा सूर तिकडे जाणारच आहे. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा आखत असताना साहेबांच्या ह्या धावपळीमध्ये त्यांना वेळ मिळाला नाही. कारण का एकीकडं हा कार्यक्रम आणि एकीकडं प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी तुम्ही पार पाडत होता साहेब. आम्ही बघत होतो. पण खऱ्या अर्थाने आमच्या घरातलं व्यक्तिमत्व, आमच्या घरातला कोणीतरी सदस्य आज आमच्यापासून दूर चाललाय आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल आज सर्व तुमचे नातेवाईक मित्रमंडळ या ठिकाणी आलेलं आहे. सर्वजण सांगताय की ह्या ज्या तुम्ही भावना मांडताय ह्या साहेबांनी आमच्याशी शेअर केलेल्या आहेत, ह्या भावना मांडवलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला त्यांनी तुमच्या संदेशातून आम्हाला देखील संदेश दिलेला आहे. बाबांनो, फक्त कष्ट करा. तुमच्या नशिबावर तुमच्या इथं जे आहे ते कुणीच घेऊ शकत नाही. ही गायकवाड साहेबांनी आम्हाला ही शिकवण दिलेली आहे. साहेब, जरी तुम्ही कुठं राहते शहरात नसलात, जिथं जिथं आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज पडत
नक्कीच आम्ही तुमचं मार्गदर्शन घेऊ. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक कार्य करत असताना पोलीस प्रशासनाशी जवळकीक संबंध आला, भरपूर अधिकाऱ्यांशी संबंध आला, पण साहेब तुमच्यासारखा अधिकारी हा मी माझ्या जीवनात पहिल्यांदा बघितला की तुम्ही त्याप्रमाणे आम्हाला सांभाळतात. राहता पोलीस स्टेशनचा जो सगळा तुमचा स्टॉप आहे साहेब, तुम्ही त्यांच्याशी की आपल्या घरातलं या पद्धतीने आणि अधिकारी म्हणून जी जबाबदारी पार पाडली, राहत्या शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम, राहत्या शहरामध्ये जो तुम्ही एक वचक निर्माण केला कामाच्या बाबतीतून, तुमच्या कामाचा ठसा हा राहतेकरांनी अनुभवलेला आहे साहेब. तर मी माझ्या मोगले कुटुंबाच्या वतीने, आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्याला ह्या सेवानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. याच ठिकाणी सांगतो कारण का बऱ्याचशा वक्त्यांना बोलायचं आहे. साहेब एक दिलगिरी व्यक्त करतो की तुमच्याशी मला खूप बोलायला यायचं होतं, परंतु मेसेज केल्यानंतर संगमनेरलाही देखील तुम्हाला बंदोबस्त होता. त्यानंतर परत आजचा एकच दिवस तुम्हाला या सगळ्या धावपळीमध्ये मिळाला, परंतु तुम्ही दर्दी आहात म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाला झालेली गर्दी. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपण सर्व राहता शहरातील राजकीय पुढारी तसेच पोलीस अधिकारी, क्रीडा क्षेत्रातील आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील लोक या ठिकाणी आपले राहता शहरातील लाडके, राहता शहराचे आणबाण शान, तसेच आमच्या दिल्ली समाजाचे भूषण, आमचा अभिमान असे सुनीलजी गायकवाड साहेब यांचा आज सेवापूर्ती उत्सव समारोह पार पडत आहे. त्यासाठी आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलात. हा सत्कार करत असताना गायकवाड साहेबांना आज हा आनंदाचा क्षण आहे, तसंच त्यांचा हा जो क्षण आहे हा एक संवेदनशील आणि भावनिक क्षण सुद्धा आहे. कारण एक लहानपणापासून एक व्यक्ती असा असतो की तो स्वप्न पाहत असतो की आपल्याला काही पुढे जाऊन एक अधिकारी व्हायचं आहे किंवा त्यांचं एक स्वप्न होतं पोलीस अधिकारी होण्याचं. त्यांनी एकदम खडतर परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी बरेचसे अनुभव घेतले. म्हणजे त्यांनी जे शिक्षण घेतलं त्यांचे वडील सुद्धा नोकरीवरच होते आणि त्यांनी त्यांच्या मामाकडे काही दिवस काढले, तिथं त्यांनी शिक्षण घेतलं आणि LLB त्यांनी पूर्ण केलं. दूरदृष्टी जी असती ती ह्या साहेबांकडे आहे. म्हणजे ज्यावेळेस साहेबांनी LLB कंप्लीट केलं ते कॉन्स्टेबल पासून तर आज पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक म्हणून या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचं जर म्हणजे त्यांच्या जीवनाचं जर आपण एक पूर्ण चित्र पाहिलं तर एक खरंच एक नवीन चित्रपट तयार होईल. म्हणजे तो चित्रपट एक तुम्ही म्हटलं तर म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग येऊन गेले की त्यांनी ते म्हणजे जर आपण एक चित्रपट काढला तर तो एकदम सक्सेस होईल. म्हणजे सिंगम पासून तर सैराटपर्यंत सर्व म्हणजे पूर्ण चित्रपट त्यांचा तयार होईल. आणि गायकवाड साहेबांचं जर तसं बघितलं आपण की बरेचसे लोक आपल्या आयुष्यात येतात आणि ते येतात आणि जातात पण लक्षात राहत नाही. काही लोक असे असतात की ते आपल्या आयुष्यात येतात आणि काहीतरी एक क्षण देऊन जातात, एक अनुभव देऊन जातात आणि असेच लोक आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. म्हणजे साहेबांनी आता त्यांचं सर्व्हिस करत असताना अनेक भागांमध्ये त्यांनी सर्व्हिस केली आणि त्या ठिकाणी त्यांना बऱ्याचशा अडचणी किंवा बऱ्याचशा अशा केसेस होत्या की ज्या त्यांना सॉल्व्ह करायच्या होत्या, त्या त्यांनी सॉल्व्ह केल्या, त्यांनी त्या सोडवल्या. त्यावेळेस त्यांनी त्यांची जिद्द चिकाटी वगैरे काही सोडली नाही आणि त्यांचं काम करतच राहिले. आज 20-25 वर्ष 25-30 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली. शासकीय नियमानुसार 58व्या वर्षी प्रत्येकाला 58व्या वर्षी आपलं सेवा पूर्ती करावंच लागते आणि त्यांनी तो दृष्टिकोन ठेवलाच होता की 1.5 वर्षापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की मी LLB झालेलो आहे आणि मी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर मी पुढं वकिली करणार आणि आता ते काही दिवस थांबून लगेच वकिलीची प्रॅक्टिस सुरू करणार आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जर पाहिलं तर कधी तुम्ही बघितलं तर त्यांचा चेहरा एकदम प्रसन्न आणि एव्हरग्रीन दिसतात. कधी बघा एव्हरग्रीन त्यांच्या चेहऱ्यावर कधी पण आपण पाहिलं तर तेज असतं. आणि ज्यावेळेस साहेब या ठिकाणी त्यांनी दाखल झाले, त्यांनी ज्यावेळेस रुजू झाले त्यावेळेस त्यांचं जे इम्प्रेशन होतं म्हणजे तुम्ही जर त्यांची पूर्ण पर्सनॅलिटी पाहिली तर एक गणवेश पण वेगळा आणि त्यांची जी टोपी
टोपी घालण्याची स्टाईल किंवा ते ज्यावेळेस ते हजर झाले तर समोरचा व्यक्ती ज्यावेळेस पाहतो तो एकदम कडक असा व्यक्ती वाटतो. पण साहेबांचा जो स्वभाव आहे तो साहेबांचा स्वभाव असा आहे की वरतून नारळासारखे आहे, आतून शाळ्यासारखं पाणी आहे आणि म्हणजे गोड आहे. ते बसल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी मार्गदर्शन करतील. क्रीडा क्षेत्रातला व्यक्ती आला तर त्याला क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शन करतील. वैद्यकीय क्षेत्रातला आला तर त्याला त्या क्षेत्रातलं मार्गदर्शन करतील. आणि राजकीय क्षेत्रातील जर कोणी आलं तर त्यांना ते सांगतात की तुम्ही तुमच्या कामामध्ये असा बदल घडवा की तुमचा अधिकाधिक असा प्रभाव पडेल. म्हणजे साहेबांचा अनुभव असा आहे, त्यांना तुम्ही रात्री जरी फोन केला तर स्वतः हजर राहायचे. कुठं ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, त्यांना फोन केला ते स्वतः तिथं यायचे. 5 मिनिटामध्ये गाडी तिथं यायची आणि साहेब यायचे. कुणाचं मेडिकल असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर ते स्वतः त्या ठिकाणी हजर राहायचे. म्हणजे असं कधी म्हणत नव्हते की मी अधिकारी आहे, मला कशाला फोन करता, पोलीस स्टेशनला फोन करा. ते स्वतः रात्री 2-2, 3-3 वाजता हजर राहिलेले आहेत, असा मी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं असा कर्तव्यदक्ष अधिकारी यापुढील काळातही आम्हाला मिळो ही सदिच्छा. तसंच साहेब बोलण्यासारखं खूप काही आहे आपल्याबद्दल, परंतु वेळेअभावी आणि कमी शब्दात मांडणी करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. मी आपणास पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, आजचे सत्कार मूर्ती आमच्या शहरातील एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्यांनी थोड्याच दिवसामध्ये आपलं शहरामध्ये एक नाव, आपला ठसा तो एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडला, असे आमचे मित्र सुनीलजी गायकवाड साहेब यांचा आज आपण सेवापूर्तीच्या समारंभानिमित्त उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खरं जर पाहिलं तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी साहेबांबद्दल सर्वच काही या ठिकाणी त्यांच्या गुणाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी खरोखरच साहेबांना, गायकवाड साहेबांना भाग्यवान मानतो. त्यांनी त्या दिवशीच, ज्या 2 दिवसापूर्वी आमचा कार्यक्रम पोलीस स्टेशनमध्ये सन्माननीय आमचे आदरणीय डॉक्टर पानगावणे साहेब यांनी ठेवलेला होता रविवारच्या दिवशी, त्या दिवशीच त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कसा कसा प्रसंग येत गेला, कसा आपण घडत गेलो आणि कशा आपल्या आयुष्यामध्ये घटना घडत गेल्या. आणि माझ्या या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर मी आदर्श म्हणून रानडे सर यांना त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता की माझ्या जीवनातील आदर्श म्हणजे ज्यावेळेस मी पोलीस भरती झालो त्यावेळेस ते त्या ठिकाणी SP म्हणून किंवा DYSP म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या ठिकाणी घडत गेलो आणि आजपर्यंतची वाटचाल मी या ठिकाणी करू शकलो. असे आमचे आदरणीय रानडे सर यांचा त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या भाषणातून उल्लेख केलेला होता आणि तेच प्रमुख उपस्थिती मला या कार्यक्रमानिमित्त लाभणार आहेत असंही आवर्जून साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. खरोखरच मी भाग्यवान समजतो की ज्या आईने ड्युटीवर जायच्या वेळेस सुद्धा औक्षण केलेलं असेल आणि आजसुद्धा सेवापूर्ती करताना सुद्धा, सेवा पूर्ण होत असताना सुद्धा आपल्या मातोश्रीच्या हातानेच आपण त्या ठिकाणी औक्षण करत आहोत. मी साहेब खरोखर तुम्हाला भाग्यवान मानतो की आपण हा प्रसंग फार क्वचित लोकांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी येत असतो. आपण पाहिलं असेल की आपल्या नातेवाईक असतील, आपले बहीण असतील, आपले भाऊ असतील, आपले मामे बंधू असतील, आपले मामा असतील, यांच्या बोलण्यामधून जी आपुलकी आपल्याला दिसून आली ही सहसा ही कोणाच्याही कुठल्याही अधिकाऱ्याच्या सहसा येत नाही. परंतु आपण आपले नातेसंबंध असतील, नोकरीच्या पलीकडे जाऊन जे मैत्रीत्व आपण त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे, सगळ्यांशी संबंध चांगले ठेवलेले आहेत. आपण ज्या पद्धतीने गरिबीतून वर गेलो त्याच पद्धतीनं आपल्या नातेवाईकांना सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने या ठिकाणी मदत करीत आलेलो आहोत. म्हणूनच आज या ठिकाणी सर्वच आपल्या कुटुंबातील जे नातेवाईक असतील, मित्र असतील,
जे आपल्यावर प्रेम करतात ते या ठिकाणी सर्व आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। बाकी मी काही जास्त वेळ घेणार नाही। मी आमच्या राहता शहराच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व जनसमुदायाच्या वतीने आपल्याला भावी आयुष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो। साहेब, आपण त्या दिवशीच मनोगत त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की आता वक्त्यांनी सांगितलं की आपले मित्र मोगले यांनी सांगितले की साहेब तुम्ही कुठेही जरी गेले तर आम्ही तुमचा सल्ला घेण्यासाठी येऊ। पण साहेबांनी त्या दिवशीच घोषित केलेलं होतं की मी राहता शहर सोडून कुठंच जाणार नाही। मी कमीत कमी 1 वर्ष तरी आपल्या राहता शहरामध्ये या ठिकाणी राहणार आहोत। त्यामुळे साहेबांचा सहवास आम्हाला असाच घडत राहणार आहे, त्यांचं मार्गदर्शनही आम्हाला घडत राहणार आहे आणि त्यांच्या सहवासात राहण्याची संधी आम्हाला मिळणार आहे। मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र। सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या लेकराचं कौतुक आईला तर नेहमीच असतं, परंतु जेव्हा आजूबाजूचे सर्व लोक आपल्या मुलाचं कौतुक करतात त्यावेळी जो अभिमान वाटतो तो शब्दातीत असतो। तुमचे सुनील साहेब आहेत, पण त्यांचं घरगुती नाव आहे चंदू, त्यामुळे सुनील म्हणताना जरा थोडं मला अडथळायला होतं। तर सुनील साहेबांचं बालपण अतिशय कष्टात गेलं। त्यांचे आई आणि वडील म्हणजे आमचे दाजी अतिशय कष्टाळू व्यक्तिमत्व, मुलांना घडवताना त्यांनी खूप कष्ट घेतले आणि जास्त करून सुनील, त्यांची बहीण छाया, ज्योती हे नेहमी आमच्या सहवासात जास्त राहिले। मी त्यांची मोठी मानी, परंतु ते मला लहानपणापासून वहिनीच म्हणायचे, कारण माझे छोटे दीर मला वहिनी म्हणायचे तर तेही मला वहिनीच म्हणायला लागले होते। असो, परंतु लहानपणी त्यांचं एक पाहिलं, त्यांच्यामध्ये एक जिद्द होती की मला पोलीस खात्यातच नोकरी करायची। त्या दृष्टिकोनातून त्यांनी कष्ट घेण्यास सुरुवात केली, शिक्षण घेण्यास सुरुवात केली। देअर इज नो रोज विदाउट थॉर्न ही म्हणता आपल्याला माहीतच आहे, आणि या दृष्टीतून सुंदर गुलाब हवा असेल तर आपल्याला कष्टाचे काटे टोचून घ्यावेच लागतात। तसं सुनीलचं झालेलं आहे। ज्यावेळेस तो MA झाला आणि पुढे पोलीस खात्यात गेल्यानंतर API पदावर गेला, त्यावेळेस मी त्याला एकदा म्हटलं की चंदू, तुझा जो गणवेश आहे ना, जो ड्रेस कोड, त्याच्यामध्ये मला तुला एकदा बघायचं आहे। पण तो लाजायचा, कधी त्या ड्रेसमध्ये आला नाही। आता त्या ड्रेसमध्ये आहे, पण ती वरची कॅप नाही त्याच्या डोक्यावर। चंदू, ती कॅप घालून मला एकदा तुझं दर्शन घडू दे, माझी फार मोठी ती इच्छा होती पहिल्यापासून। आणि कामाच्या बाबतीत तर काय सांगायचं, एखादा माणूस खूप कष्ट करून घर बनवतो आणि हे जे भाडेकरू असतात ते येतात आणि त्याच्यावर कब्जा मिळवतात। परंतु सुनीलने काय केलं, जे गरीब घरमालक होते त्यांना त्यांची घरं मिळवून दिली, कायद्याने बरोबर घरं मिळवून दिली। त्याने गरिबांचे खूप मोठे आशीर्वाद घेतलेले आहेत, म्हणूनच आज तो यशाच्या शिखरावर आहे। आणि आज एवढं हे सगळं बघून वाटलं नव्हतं की सुनील एवढा मोठा माणूस झालेला आहे, आणि त्याला एवढं मोठं झालेलं पाहताना मला फार अभिमान वाटत आहे। त्याच्या कामाबद्दल काय सांगावं, त्याचं ध्येय एकच होतं की माना के इस जहां को गुलजार न कर सकेंगे, माना के इस जहां को गुलजार न कर सकेंगे, कुछ काटे तो कम कर सकेंगे, गुजरे जिधर से आप। तर माझ्या त्याच्या भावी आयुष्यासाठी त्याला उदंड आयुष्य लाभो आणि त्याने जो संकल्प केला तो सिद्धीच जाओ आणि त्याला सगळ्या गोष्टीत यश मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना। जय हिंद। दिलीपरावजी रोहम अल्पशा शब्दात आपलं मनोगत व्यक्त करतील। बऱ्याच मान्यवरांना आपलं मनोगत व्यक्त करायचंय, साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, आणि यानंतर मंचावर येत आहेत दिलीपरावजी रोहम, सिद्ध संकल्प या कार्यालयाचे, या लॉन्चचे ओनर। आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते व ज्यांनी गेली 1.5-2 वर्षापासून राहता पोलीस स्टेशनचा कार्यभार अतिशय सक्षमपणे व पोलीसची ड्युटी काय असते आणि समाज, राहता परिसरातला सर्व समाज
आणि पोलीस स्टेशनचे जे सौहार्दपूर्ण संबंध तयार केले. मला असं वाटतं डांगे सर की अशी घटना बऱ्याच दिवसानंतर, आता बापूंनी उल्लेख केला, मोमलेने उल्लेख केला की पोलीस आणि गावातला सर्व समाज हा एकत्र गुंफण्याचं काम गायकवाड साहेबांनी केलं. अशा एका चांगल्या माणसाचा या ठिकाणी सन्मान करण्याची संधी आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहे. पोलीसची जी ड्युटी असती सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. गायकवाड साहेबांनी आपल्या आयुष्यात हे सर्वात चांगलं काम केलं की सर्वसामान्य गोरगरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी रानडे साहेब आले, ज्यावेळेस माझी त्यांची बोलणं झालं, रानडे साहेबांबद्दल त्यांनी अत्यंत भरभरून असं ते बोलले. पोलीस डिपार्टमेंटमध्ये आता आम्ही पाहतो, परंतु कधी कधी साहेब फार कमी लोकांची नावं घेतली जातात. त्याच्यात अरविंद इनामदार साहेब आम्ही अजून विसरलेलो नाही. आमचे या ठिकाणी DSP सातव साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही आपल्या सर्वांच्या तर्फे आम्ही स्वागत करतो. परंतु त्यांच्यानंतर विश्वास नांगरे साहेब, असे काही लोक, आणि आम्हाला 2 माणसं अशी मिळाली, राहता DYSP शिर्डीचे DYSP संजय सातव साहेब आणि राहता पोलीस स्टेशनचे गायकवाड साहेब. तर हे आमच्या कुटुंबातले एक असे वाटले ते 2 वर्षात. काय बापू बरोबर आहे का नाही? असे लोक 100%. आणि गायकवाड सातव साहेब आता पुढच्या पायरी जवळजवळ जाऊ राहिले. तर आम्हाला असा प्रश्न पडला का यानंतर एवढी आपुलकी दिलेले असे माणसं परत आम्हाला इथं पदावर मिळाले तर फार बरं होईल साहेब. बाबा आम्ही विनंती करतो, कारण यांनी जे माया लावलेली आम्हाला या ठिकाणी, ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट हाताळलं, की खरं अशा माणसं फार कमी मिळतात. मी या दोन्ही माणसांच्या बाबतीत अनुभव घेतलेला आहे की वज्राहुनी कठोर आणि कुसुमाहुनी कोमलतर असती जे लोकोत्तर त्यांच्या अंतर ते खरे. अशा पद्धतीचं काम सातव साहेबांचं आणि गायकवाड साहेबांचं होतं. आणि ते कर्जत जामखेडमध्ये दोघांनी बरोबर काम केलं. दोघंही राहता परिषद आहे. तसं गायकवाड साहेबांना पोलीस स्टेशन छोटं वाटत होतं, पण मी म्हटलं साहेब थांबा, लोक चांगले आहेत म्हटले या ठिकाणी. राहता परिसरातले लोक तुम्हाला या ठिकाणी आले लोक थांबतात म्हटलं, आणि माणुसकी असलेले लोक आहेत म्हटलं, तुम्हाला आवडेल. आमचं पोलीस स्टेशनची कॅपॅसिटी छोटी आहे. पण साहेब नंतर रमले, आमचं साहेब रमले ना तुम्ही. सातव साहेबांचं पण साहेब किती दिवस राहिलं? 1च महिना राहिला. पण फार चांगल्या अधिकाऱ्यांना मुकुरवर काम नाही, खरं सांगतो. आम्ही डिपार्टमेंट पाहिलं, परंतु असे माणसं लवकर मिळत नाही. व्यक्तिशः आज आमच्या सर्व राहता परिसरातल्या लोकांना आपला सत्कार करण्याची संधी मिळालेली आहे. मला या ठिकाणी थोडीफार सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. तुमचाही सातव साहेबांचाही सत्कार करण्याची संधी मिळावी. आणि अशा एका चांगल्या अधिकारी एक करतो परत. आता ते नामदार साहेबांची बोलायची वेळ की अशाच पद्धतीचे माणसं परत आम्हाला इथं मिळून द्या, इथं या परिसरात, की जेणेकरून या परिसराचं एक शांतता. म्हणजे मला कधीच असं वाटलं नाही की हे लोक, म्हणजे पोलीसबद्दलची वेगळी भूमिका आहे ती ह्या माणसांनी बदलवली. पोलीस कशा असतात तर जी आपुलकीची भावना केली. तर मी मनापासून गायकवाड साहेबांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढचं आयुष्य हे जनसेवेसाठीच वाहवले जावं अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द बोललो जातो. मंचावर उपस्थित आपण सर्वच राहता शहराला एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व पोलीस खात्यात लाभलं. म्हणजे माझा तर संपर्क आठवड्यातून 2 वेळा तरी साहेबांशी व्हायचा. वेगवेगळ्या समस्या असतील किंवा आणखी काही प्रकारच्या गावातल्या गुन्हेगारी प्रवृत्ती असतील, राजकीय असतील, इतर कोणतेही प्रश्न असतील, तिथे गेल्यानंतर साहेब एकच सांगायचे, जा रे घेऊन या त्याला, जा गाडी घेऊन या, गाडी घेऊन जा, लगेच झटपट निर्णय. म्हणजे अशा पद्धतीने कामकाजाची जी शैली होती त्यांची, आणि त्यातून अनेकदा गुन्हेगारीची उकल तर व्हायची, पण बातमी मागची बातमी पण मिळायची. कारण 3च महिन्यापूर्वी मी गॉडफादर न्यूज म्हणून एक चॅनल चालू केलं, की जे राहत्यात 3 महिन्यात 1000च्या पुढे सबस्क्रायबर्स गेले आणि 1.5 लाखाच्या आसपास व्ह्यूअर्स गेले. PhD असल्यामुळं हैदराबाद, मुंबई, पुणे या ठिकाणी पत्रकारिता करताना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क आला. परंतु गायकवाड साहेबांची जी बोलण्याची पद्धती होती, जी त्यांच्याकडे ह्युमॅनिटी आहे, जे स्पिरिट आहे, ते अभावानेच जाणवतं. आणि राहता शहर हे जरी आपण शांत बरेच वक्ते म्हटलं शांत आहे म्हणे गाव, असं काही नाही. साहेबांनी चांगले लोक सुद्धा आत टाकले, रात्री अपरात्री सुद्धा.
राजकारण असेल, सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते असतील किंवा अन्य प्रकारचे असतील, सगळे त्यांनी धंदेबंद केले होते आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलचा एक विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला होता. न्यूटनचा तिसरा नियम असं सांगतो, देअर इज इक्वल अँड अपोजिट ऍक्शन फॉर एव्हरी ऍक्शन. साहेबांचा स्वभाव तसाच आहे. तुम्ही जशी ऍक्शन कराल त्याला ते रिॲक्ट त्याच पद्धतीने व्हायचं. त्यामुळं आजच्या अतिशय सुंदर कार्यक्रमाला आदरणीय रानडे सर, त्याचबरोबर शिर्डीचे DYSP सातव साहेब आणि आपण सर्वच आमच्या समवेत असलेले राज्याचे नगराध्यक्ष कैलासबापू सदाभाऊ पाटील असतील, युवा नेते नगरसेवक सलीमभाई शाह असतील, त्याचबरोबर पत्रकार आहेत आमचे सगळेच, अजय जाधव असेल, महेश माळवे असेल, नवनाथजी सदाफळ असतील, आम्हा सर्वांच्या वतीनं साहेब तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. ही सेवा पूर्ती झाली आहे. तुम्ही निश्चितच वकिली क्षेत्रात, समाजकारणात याहीपेक्षा मोठं काम तुम्ही निश्चित उभं कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी प्रथमतः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. कारण या ठिकाणी महिलांचा सन्मान जर म्हणलं, आज स्वतः साहेबांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी मी प्रथम 2 ओळीची कविता म्हणतो. सुखा धावतील सगळे दुखाला ती आई, आई विना माय विश्वास नाही. साहेबांचं भाग्य आहे का आज मातोश्री देखत आपला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत आहे. साहेब आज वडील जरी आपल्यात नसले, वडिलांचं नाव पांडुरंग आहे. आज पांडुरंगाची एकादशी, हा सुद्धा आपल्यासाठी दुर्दैव षटकर योग आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांच्या सेंटरला आम्ही जातो, एवढे पाहुणे आणि बोलणारे पाहुणे भेटत नाही. साहेबांच्या कार्यक्रमाला सर्व शेर शायरी ऐकायला भेटली, सर्व वेगवेगळे म्हणजे सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं. बऱ्याच ठिकाणी असं आहे, मनोगत साहेबांबद्दल बोलणारे व्यक्ती फार कमी असतात. राजकीय लोकांना रोज सहवासामुळे माहिती होत राहते. मात्र आज साहेबांच्या या कार्यक्रमातून लक्षात येतं, जसं साहेब गाव सांभाळू शकतात, पोलीस स्टेशन सांभाळू शकतात, तसं घर पाहुणे सुद्धा सगळे सांभाळू शकतात. नाहीतर अधिकारी म्हणलं का त्याला दरवेळेस कारण राहतं, मला इकडं ड्युटी लागली, इकडे बंदोबस्त लागला. याचा अर्थ साहेब तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला पाहुण्यांच्या सुखादुखात असल्यामुळे आज सर्व पाहुणे इथं आलेले आहे. सर्व पाहुण्यांनी, आत्या, मावशी, बहीण सर्वांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. त्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद करतो. गायकवाड साहेब अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. खरोखर मगाशी कोणतरी सांगितलं, साहेबांना एक कॉल केला का पोलीस गाडी हजर होती. नाहीतर बऱ्याच ठिकाणी असं आहे सरकारी खात्यामध्ये, ज्याचा वशिला त्याचा कुत्रा काशीला, ज्याचा वशिला त्याचा कुत्रा काशीला. एरवी काही वेळा भांडणं होते, कुणी येत नाही, जात नाही. पोलीस स्टेशनला गेलं का अर्धा तास उभं राहावं लागत. मात्र गायकवाड साहेबांचा कॅबिन मधून आवाज येतोय, त्या लोकांचा काय पाहून घ्या रे. साहेबांचा तो शब्द असा होता तर कधी त्या गेट मध्ये कधी गर्दी दिसणार नाही, कुणी आपले कंप्लेंट द्यायला आलं कधी तिथे हेडलने होणार नाही का याचा फोन आला तेव्हा कंप्लेंट घेतली, असं कधीच नाही. साहेबांचं खरोखर काम असं आहे, साहेब कोणकोणत्या पक्षाचा आहे, कोणकोणत्या समाजाचा आहे कधी बघितलं नाही. म्हणजे कोणावर कधी व्यक्ती धरायची सुद्धा साहेबांना कधी भीती वाटली नाही. लोक म्हणतात चालू याला मध्ये टाकलं, याला धरलं. साहेबांनी कामच ते खरोखर त्यांनी बजावलं. त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. कारण साहेब बऱ्याच ठिकाणी असं होतं, खरे गुन्हेगार मोठे राहते, गोरगरीब आपलं किरकोळ भांडण राहतं, जुने भांड्यावरून किरकोळ जे खरोखर भांडण मोठं त्याच्यामध्ये तुम्ही रोज हात घातला. खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण साहेबांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, ते जरी अधिकारी असले साईयोग फाउंडेशन मध्ये दर रविवारी स्वच्छता मोहीममध्ये साहेब सहभागी असतात. साईबाबांची जी परिक्रमा आहे त्यामध्ये साहेब स्वतः सायकलीवर सहभागी असतात. साहेबांचा सँडअप आम्ही रविवारी राहता पोलीस स्टेशनची साफसफाई करून केलेला आहे. साहेबांनी स्वतः दर रविवारी हातात घोळ घेऊन साहेब स्वच्छता मोहीम करीत असतात. हे समजा साहेबांचं कौतुकास्पद बाब आहे. शिर्डीचे सुद्धा DYSP साहेब इथं आलेले आहे. त्यांनी सुद्धा एकदा रविवारी आम्हाला शिर्डीला बोलवलं होतं, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही स्वच्छता मोहीम केली. त्यावेळेस गायकवाड साहेबांनी नियोजन केलं आहे. म्हणजे साहेब सर्व स्तरामध्ये आहे. पत्रकारांचा कार्यक्रम असो, कुठलाही कार्यक्रम असो, सर्व समाज संघटित ठेवण्याचं काम खरोखर गायकवाड साहेबांनी केलं. गायकवाड साहेब कधी गुन्हेगारीला घाबरले नाही. गुन्हेगारी थांबवण्यासाठी यशस्वीरित्या प्रयत्न गायकवाड साहेबांनी केले. काम करत असताना अनेक अडचणी असतात. साहेबांचं दुसरं भाग्य आहे की आपल्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये, साईबाबांच्या भूमीमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. शिर्डी विमानतळ असो, शिर्डीचे VIP असो, शिर्डीमध्ये राजकीय सामाजिक जे मोठे मेळावे झाले, जे मोठे उत्सव झाले, हे सर्व मध्ये बंदोबस्त अतिशय चोख ठेवण्याचं काम
साहेबांनी केलं. त्यांच्या हाताखालची टीम सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांच्या सर्व सुखदुःखामध्ये सुद्धा गायकवाड साहेब नेहमी सहभागी होत असतात. गायकवाड साहेब अतिशय हसमुख आणि प्रेमळ आहे. दुसरी गोष्ट आज बरेच मान्यवरला माहीत नसेल, आज पहिले अधिकारी असा आहे की त्यांची शाही मिरवणूक निघाली. साहेबांचं भाग्य आहे, साहेबांना नेहमी फेटा आणि गाडीचा मिरवणुकीचं भाग्य भेटलं 2-3 वेळा. म्हणजे साहेबांची मिरवणूक राहता पोलीस स्टेशन तो बाजारचा पहिला अधिकार आहे. इथं बसलेले सर्व नागरिक राहताचे आतापर्यंत अशी मिरवणूक कोणाची झाली नाही. एरवी लोक म्हणतात चाले साहेबाला वाटी लावावं लागेल, मात्र साहेबांना सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय मन खुशीने दिल खुलास पॅन लावून नंतर आर्म्यांचा पॅन लावून पप्पू रोतीने अतिशय छान नियोजन केलं. त्यांचं सुद्धा धन्यवाद करतो. एरवी म्हणजे खरोखर साहेब स्वातंत्र्य सैनिकाची आणि मिलिटरी मॅनची जशी मिरवणूक होती तशी पहिल्यांदा राहता शहरात तुमची झाली. यामध्ये आम्हाला सहभाग घेण्याचा जो लाभ मिळाला त्याबद्दल आम्ही धन्यवाद आहे. या सिद्ध संकल्पाचे मालक दिलीप गौरव हे नेहमीच या ठिकाणी अधिकारी असो, राजकीय असो, सामाजिक असो, विशेष म्हणजे आंदोलकांचा जो मेळा होतो त्यांना सिद्ध संकल्प हलवून सर्वांची जेवणाची व्यवस्था करत असतात. त्यांचा सुद्धा काम उल्लेखनीय आहे. त्यांनी सांगितलं साधू साहेबांची रिटायरमेंट रिटर्न झाली पाहिजे किंवा आपल्याला संधी मिळाली पाहिजे. साहेब संधी मिळून तुम्हाला बी या ठिकाणीच कार्यक्रम ठेवा, आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी द्या. एवढं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. तर माझे घरात पहिला बापू साधा बोलल्यानंतर मला बोलायची संधी मिळाली त्याबद्दल बापूचे आभार मानतो. केलेलं काम आणि माणसाचे उपकार आयुष्यात कधी विसरायचे नसते. तसं गायकवाड साहेबांचं काम आहे ते कधी विसरण्यासारखं नाही. त्यांनी महादेव मंदिराचा सुद्धा चरण उद्धार केला. तिथं कुणी खडी साखर वाहत नव्हतं, तिथं खिचडी चालू केली या श्रावण महिन्यात. गायकवाड साहेबांनी खिचडी चालू केली. कुठले राजकीय असो, आवडते धंदे असो, कधी कोणाला म्हणजे खरोखर सर्व प्रेशर मध्ये राहिलं. कधी गावाला शांतता झाली नाही. पूर्ण चौकामध्ये साहेबांच्या काळात सीसीटीव्ही लागले. सीसीटीव्ही लागल्यामुळे एक त्रास असा वाढला साहेबांना, गाडी जरी चोरी गेली तर साहेबांकडे जाते ना सीसीटीव्ही घुसकुंबा. त्याला फक्त प्रत्येक जण आधी एक काम सोपं झालं, साहेबांचं काम सोपं झालं. पोलीस स्टेशनला बसून कोणत्या चौकात कोणाच्या टोळक्या चालू आहे ते बसच्या जागी पाहता येईल. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. तो आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आयोजन केलं सर्वांचं धन्यवाद करतो. एक ओबीसी माणूस आज खरोखर एवढं मोठं काम करतो. पूर्ण गाव त्याला सेवानिवृत्तीमध्ये बॅन लावून खरोखर शाही मिरवणूक झाली. सर्वांचं धन्यवाद करतो. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्यांचे सर्वांचे धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, जो कार्य करतो त्याचा गौरव होत असतो. राहता शहरातला हे पहिलं उदाहरण आहे की एक अधिकारी या गावातून ड्युटी सोडून जात असताना त्याचं एवढं मोठं कौतुक आणि गौरव होतो. ही खरोखर राहतेकरांच्या दृष्टीने नव्याने गोष्ट आहे. आज ज्यावेळेस सरांची मिरवणूक सुरू झाली त्यावेळेस मी दुकानामध्ये होतो आणि दुकानात अनेकांनी विचारलं की ही पोलीस अधिकाऱ्याची मिरवणूक का काढली जाते, काही त्यांनी विशेष कर्तृत्व केलं आहे काय. त्यांना मला सांगावं लागलं प्रत्येकाला की ही कौतुकाचीच मिरवणूक आहे. ज्यांनी फक्त 2.5 वर्ष राहता शहरामध्ये येऊन राहत्यामध्ये नावलौकिक मिळवला नव्हे तर प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा मिळवली. असे आजचे गौरवमूर्ती सुनीलजी गायकवाड सर आहेत. त्यांनी परवा दिवशीच आपल्या पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छता ग्रुपच्या वतीनं ज्यावेळेस त्यांचा स्वागत समारंभ झाला डॉक्टर पानगावणींनी केला त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की एक माझ्या जीवनामध्ये राहता एक असं गाव आलं की या राहतेकरांमध्ये एक वेगळा गुण आहे. सहनशीलता किंवा त्यांच्यावर प्रेम करण्याची जी वृत्ती आहे ही फक्त या राहता शहरात पाहायला मिळाली. अशा गौरवमूर्तींचा आज या ठिकाणून गौरवपूर्ती समारंभ आपण या ठिकाणी साजरा केला. साहेबांना मी शुभेच्छा देताना एवढंच सांगेल की आपल्याला जरी निवृत्त झालात तरी आपण निवृत्त होऊ नका. कारण आता इथून पुढं काही कौटुंबिक जबाबदारी आपल्यावर असतील किंवा आपण निवृत्त झाल्यानंतरही काही पोलीस अधिकारी आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करतील. त्यावेळेस आपण त्यांना सहकार्य नक्कीच द्याल अशी पूर्ण खात्री आहे. आणि आपलं उत्तम आरोग्य त्यासाठी निश्चितच राहील. आपल्याला आमच्या भूमीचे साईबाबा आणि या ठिकाणचं दैवत वीरभद्र महाराज आपल्याला नेहमीच
साथ देतील आणि आपलं उर्वरित आयुष्य सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्याचं जावं हीच सदिच्छा राहतेकरांच्या वतीनं आणि राहता प्रेस क्लबच्या सर्व पत्रकार बंधूंच्या वतीनं मी या ठिकाणी येतो. धन्यवाद. धूप में लम्हा लम्हा, जिंदगी की कड़वी धूप में लम्हा लम्हा, सर पे साया किए मासूम दुआ किसकी थी, मुझसे हर लम्हा रही तेज हवा शर्मिंदा, मेरे हमराह खुदा जाने दुआ किसकी थी. माँ की दुआ, मामी की दुआ, रिश्तेदारों की दुआएं और हम सब की दुआएं जो है गायकवाड़ साहब के साथ में है. आज हमारे लिए जैसा कि हमारे मार्गदर्शक कैलाश बापू सदाफर और इस जो है इस एरिया के जो है इस हाल के मालक, इन्होंने बहुत कीमती बातें हमारे सामने बतलाई. जिला अहमदनगर के अंदर 30 साल के अरसे में हमने दो ऐसे अधिकारी देखे जिनका नाम मेरी निगाहों के अंदर सोने के पानी से लिखे जाने के काबिल है. सबसे पहले आदरणीय विश्वास नागरे पाटिल, अल्लाह इनकी उम्र में बरकत अता फरमाए, अल्लाह इनको खूब तरक्की अता फरमाए. और विश्वास नागरे साहब जहाँ कहीं भी रहे अल्लाह इनकी जिम्मेदारियों के अंदर और इनकी उम्र में बरकत अता फरमाए. और आज जबकि हमारे दोस्त आदरणीय सुनील भाई गायकवाड़ साहब, जिनको हम रात में दिन में बे वक्त में किसी भी वक्त अगर फोन किया जाए तो उन्होंने ये कभी नहीं कहा कि मैं बिजी हूँ या मैं मसरूफ हूँ. मैं उदाहरण के तौर पर एक बात आप हजरात से अर्ज करूँ. एक घटना रात में 3:15 बजे घड़ी. साहब दिन भर काम से बहुत थके हुए थे. मुझे उनके दिन भर का डाटा मालूम था कि दिन भर साहब बहुत ज्यादा काम में थे, कुछ वीआईपी लोग आए हुए थे. मैंने कॉल ऐसी किया कि साहब अगर जागे हो तो फोन उठा लें और सोए हुए हो तो उनकी नींद खराब ना हो. लेकिन बरोबर 3 मिनट के बाद में जो है साहब का फोन आया और कहा कि मौलाना जी फरमाइए मैं आपकी क्या सेवा कर सकता हूँ. और तुरंत 10 मिनट के बाद में जो है उसके लिए उन्होंने जद्दोजहद की, कोशिश की. ऐसा नेक आदमी जिसने अपना नाम पैदा किया, अपने माँ बाप का नाम पैदा किया, अपने खानदान का नाम ऊंचा किया और अपने जो है अधिकारियों का नाम रोशन किया, सातों साहब के नाम को रोशन किया. और डिपार्टमेंट के बारे में जो लोगों के दरमियान में बहुत सारी गलत फहमियाँ और मिसगाइड फैली हुई है उनको जो है हमारे गायकवाड़ साहब ने दूर किया और लोगों को बतलाया कि पुलिस वो नहीं है जो आप लोग समझते हैं, बल्कि पुलिस के जो है बदन के अंदर एक हमदर्द दिल भी जो है पुलिस के अंदर छुपा हुआ रहता है. मेरी दुआ है कि जिस तरीके से आदरणीय सुनील गायकवाड़ साहब की ये 2 साल की जिंदगी गुजरी, मैं जो है सातों साहब से विनंती करूंगा अगर खास बाप के तौर पे अगर आपके डिपार्टमेंट के अंदर अगर इसकी सहूलत है और आप जो है माननीय देवेंद्र जी फडणवीस से विनंती करके अगर कुछ समय और भी बढ़ा कर लिया जाए राहता के लिए, तो मैं समझता हूँ कि हमारे तालुके के लिए और हमारे लिए बड़ी मुकद्दर की बात होगी. उन्होंने जो है हर छोटे बड़ी की इज्जत की. मुझे बहुत सारे लोग कहते थे कि मौलाना साहब सुनील गायकवाड़ साहब से आपका बहुत दोस्ताना है. मैं कहता था कि दोस्ताना है, लेकिन अगर कोर्ट से अगर मेरा कोई वारंट निकला तो सुनील गायकवाड़ साहब सबसे आगे जो है बीड़ी लेकर आएंगे और मुझे नवनाथ नगर से पकड़ के सीधा राहता पुलिस स्टेशन में लेकर जाएंगे. यानी ड्यूटी का जगह पर उन्होंने ड्यूटी को अंजाम दिया, मानुषकी की जगह पर, जातीय सलोखे की जगह पर उन्होंने जातीय सलोखे को अंजाम दिया. मैं दिल की गहराइयों से उनके तमाम खानदान को बधाई देता हूँ, शुभकामनाएं पेश करता हूँ और अल्लाह के चरनी ईश्वर के चरणों में मैं प्रार्थना करता हूँ कि अल्लाह ताला हमारे गायकवाड़ साहब को अच्छी जिंदगी अता फरमाए. और एक विनंती करूंगा, गायकवाड़ साहब आपने गरीबी को बहुत करीब से देखा, आपने गुर्बत को बहुत करीबी से देखा. आज मुल्क के अंदर जो कुछ भी हालात है गरीब आपके तवज्जो का मुस्तहिक है. सातों साहब से भी मैं विनंती करूंगा कि गरीबों के केस के ऊपर जो है खास तौर से तवज्जो फरमाएं. और गायकवाड़ साहब से चलते चलते एक बात अर्ज करूंगा, आप वकील भी ऐसे बनिए कि हर पीड़ित आदमी या पीड़ित औरत आपके तरफ इंसाफ की निगाह से देखे और न्याय देवता के सामने जब आप वकील पत्र लेकर हाजिर हो तो न्याय देवता को भी 4 मर्तबा विचार करना पड़े कि मेरे पास में जो है चंदू गायकवाड़ ने केस लेकर आया है
इसकी ये केस जानदार हो सकती है। इस केस के अंदर मुझे जो है हर बात के ऊपर गौर करने के बाद ही मुझे निर्णय देना है। मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला जो है गायकवाड़ साहब को, उनके बच्चों को, उनकी माँ को, उनकी पत्नी को और तमाम रिश्तेदारों को अल्लाह ताला खुशहाल रखे। और आप सभी भाई बहनों से विनती करूंगा कि आप हजरात जो है इस बात के ऊपर भी अपनी तवज्जो रहने थे। मेरी बात 1-2 मिनट की मैं माफ़ी चाहता हूँ आप हजरात से, लेकिन एक बहुत ज़रूरी पहलू ये है कि ऐसा नहीं कि पुलिस की ज़िंदगी बहुत आराम से गुजरती है। बस्ती में कुछ हो गया तो पुलिस को फौरन उठना पड़ता है, और कोरोना आ गया तो भी पुलिस को उठना है। कुछ भी मामला अगर हो गया तो हमारी पुलिस जिस तरीके से बॉर्डर के ऊपर मिलिट्री के हमारे नौजवान अपने बूढ़े माँ बाप को छोड़कर, अपने मासूम बच्चों को छोड़कर मुल्क की बॉर्डर पर रहकर मुल्क की हिफाजत करते हैं, ऐसे हमारे रियासत का, हमारे महाराष्ट्र राज्य का एक एक पुलिस देश के अंदर रहकर, महाराष्ट्र में रहकर जो है हमारी रक्षण करता है, हमारी हिफाजत करता है। हमारे दिल में पुलिस के बारे में हमेशा सम्मान होना चाहिए, सम्मान होना चाहिए। हमारे दिलों के अंदर जो एक भावनाएं पैदा हो गई उसको जो है बहुत ज़्यादा बदलने की ज़रूरत है। इतना कहकर मैं अपनी 2 बातें ख़त्म करता हूँ। हयात लेके चलो, कायनात लेके चलो। हयात यानी जिंदगी, कायनात यानी तुम और हम जो बैठे हुए हैं। हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो दुनिया को साथ में लेकर चलो। आखिर में मैं मेरे जानिब से, चूंकि मुझे नमाज को जाना है, गायकवाड़ साहब की माँ के हाथों से जो है मैं मेरा इस्तेकबाल करके जो है नमाज के लिए जाना चाहता हूँ। इसके मैं गायकवाड़ साहब की माँ से, उनके मामा मामी से और उनके तमाम खानदान से इजाज़त लेकर माजरत चाहता हूँ। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अजिबात जास्त वेळ घेणार नाही आपल्याला, कारण भरपूर वेळ झालेला आहे सगळ्यांना साहेबांचं। आणि या ठिकाणी कविवर्य अनंतजी राऊत साहेब आलेले, त्यांचा भोंगा देखील आपल्या सगळ्यांना ऐकायचा आहे। खरं म्हणजे आजचा हा जो सोहळा आहे हा अतिशय आनंदमय सोहळा, म्हणजे एका भाषणामध्ये मन गहिवरून येतं, एका भाषणामध्ये अंगात काहीतरी शक्ती संचारते, असे वेगवेगळे भाषणं, त्यांचं वेगवेगळं झालेलं कौतुक आणि त्यांच्या आईसाहेबांच्या उपस्थितीमध्ये हा जो खरा म्हणजे कार्यक्रम होत आहे। या ठिकाणी विचारपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहे। या ठिकाणी डॉक्टर पानगावळे साहेब, आदरणीय डांगे साहेब आहे, आलेले सगळे मान्यवर आहेत। शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी सातव साहेब आहेत, सगळेच मान्यवर आहेत। सगळ्यांनी सांगितलं आणि बापू मला सुद्धा माझ्या आठवणीतला राहता तालुक्यातलं, म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 3 पोलीस स्टेशन, आता एक आश्वीला पण झालं। पोलीस निरीक्षकाची मिरवणूक म्हणजे अधिकाऱ्यांचं समजा एखादं कौतुक होऊ शकतं, पण पोलिसांचं कौतुक होणं म्हणजे फार दुर्मिळ प्रसंग, अतिशय दुर्मिळ प्रसंग। आणि त्यांच्या आईच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे। साहेबांची जी कामाची पद्धत होती, जसं कोणी सांगितलं, बापूंनी सांगितलं की जर समजा ते माणूस म्हणून वागले असतील तर माणुसकीने सगळ्यांशी वागले, अधिकारी म्हणून वागले असतील तर चांगल्यानं त्यांनी जेलमध्ये टाकलं। म्हणजे त्यांच्या आईसाहेबांना सुद्धा या गोष्टीचा अभिमान वाटत असेल की पुत्र व्हावा आईचा गुंडा त्याचा 3 लोकी झंडा। खरं म्हणजे अतिशय कठोरच्या ठिकाणी कठोर वागले, माणुसकीच्या ठिकाणी माणुसकी, नात्यातलं नातं त्यांनी जपलं। मी आजच्या निमित्ताने साहेबांना त्यांच्या ही जी कारकीर्द आतापर्यंतची निष्कलंकपणे पार पडलेली आहे, कारण पोलिसांमध्ये साहेब निष्कलंक माणूस लवकर भेटत नाही आणि निष्कलंक सेवा साहेबांनी दिली, त्याबद्दल मी साहेबांचं खरं मनापासून आभार मानतो। आणि त्यांचा पुढील जो काळ आहे, आता आपल्याला जसं मगाशी म्हणले विजयराव मोगले की साहेबांकडे कुठं जायचं, आता भेट घ्यायला साहेब जर इथंच राहणार असेल, साहेब तुम्ही कुठंतरी इथं 1-2 एकर जागा घ्या, इथं रहिवाशी बनवून जा, म्हणजे परत कुठं जायची गरज पडणार नाही। कारण इथं जागा देणारे काय कमी माणसं नाही, लागेल तेवढी तुम्हाला आहे ना, तुम्ही जर फक्त सांगा साहेब मला आहे ना काहीतरी करायचं आहे, भरपूर माणसं आहे, बापूला भेटले तरी ती तुमची व्यवस्था होऊन जाईल, त्याबद्दल काही दुमत नाही। साहेब तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो मी माझ्या चौगुले परिवाराच्या वतीनं, शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। गायकवाड साहेबांच्या सेवास्फूर्ती कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले रानडे साहेब, DYSP सातव साहेब, सत्कारमूर्ती गायकवाड साहेब, त्यांच्या आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य आणि रावरी राहता परिसरातील सर्व नागरिक, गायकवाड साहेबांची सेवा ही 35 वर्ष पोलीस दलामध्ये त्यांनी अतिशय चांगली आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे। नाशिक शहरामधून त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली। रानडे सर नाशिकला त्यावेळेला होते आणि गुरु शिष्याची जोडी होती। मी त्यावेळेला कॉलेजला होतो, NVT लॉ कॉलेजला, तेव्हापासून आम्ही हे बघतोय आणि
त्यांच्या गुरु शिक्षक जे नातं आहे ते खऱ्या अर्थाने आजही ते या ठिकाणी जपलेलं आहेत. रानडे सर या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. गायकवाड साहेब म्हणजे वर्दीवर आणि पोलीस खात्यावर अतिशय निष्ठा असलेले आणि वर्दीवर प्रेम करणारे अधिकारी होते. अतिशय गर्व त्यांना पोलीस अधिकाऱ्याबद्दल, पोलीस वर्दीबद्दल होता. आम्ही दोघंही बॅचमेट आहोत. PSIचं ट्रेनिंग आम्ही सोबत केलेलं आहे. अतिशय अडथळ्याची शर्यत पोलीस दलामध्ये आता सध्या आहे. काम करत असताना किती अडचणी आहेत त्याची आपल्या सर्वांना जाणीव आहे, परंतु त्यामधूनही अतिशय चांगलं काम त्यांनी नागपूरला केलं आहे, जळगाव शहरात केलं आहे, ठाण्याला इथंही केलं आहे, नगर जिल्ह्यातही केलेलं आहे. आणि आज अतिशय समाधानाने आणि चांगल्या उत्कृष्ट सेवा करून, कुठली निष्कलंक सेवा करून ते पोलीस दलामधून सेवानिवृत्त होत आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते आता यानंतर कोर्टात वकिली करणार आहेत. तर मी त्यांना सेवानिवृत्तीचं शुभेच्छा देतो आणि कोर्टामध्ये जे प्रॅक्टिस करणार आहेत, वकिली करणार आहेत, त्या करिअरसाठी सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद. नमस्कार सर्वांना. या ठिकाणी साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये गायकवाड साहेबांचं या ठिकाणी सेवापूर्ती हा समारंभ आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आनंदाची गोष्ट अशी वाटते की ज्यावेळेस आपण सेवापूर्ती आपण आपल्या पोलीस कर्तव्यदक्षमध्ये आपण जे काम केलं आहे, हा कामाचा एक पावती या ठिकाणी आपला समाज या ठिकाणी आपण बघत असतो आणि ती पावती आज या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे. आता वक्त्यांनी सांगितलं की जी मिरवणूक होती ती मिरवणूक आतापर्यंत बाकीचे जे होती परंतु पोलीस अधिकाऱ्यांची जी मिरवणूक होती ती गावातून होती, याचा नक्कीच गावाला अभिमान वाटतो. आणि या ठिकाणी सर्व समावेशक या ठिकाणी समाज या ठिकाणी आलेला आहे आणि साहेबांच्या कामाला या ठिकाणी पावती दिलेली आहे. ज्यावेळेस आपण अधिकारी म्हणून ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कुठलाच समाज हा या ठिकाणी बंधनात नसतो. आपण सगळ्यांसाठी या ठिकाणी काम करत असतो. पण आम्हाला एक अभिमान वाटतो की आमच्या समाजामध्ये गायकवाड साहेबांसारखे एक व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे आणि ते समाजाला सेवा देत आहेत, निस्वार्थ वृत्तीने सेवा देत आहेत. कुठल्याही प्रकारचा भेद या ठिकाणी त्यांनी करून दिला नाही. एकदम निस्वार्थ पद्धतीने त्यांनी काम केलंय आणि अशी सेवा ज्या पद्धतीने सेवा कायद्याच्या तज्ञ याच्यामध्ये चौकटीत राहून त्यांनी काम केलं आहे, त्या चौकटीत राहून त्यांनी काम ज्या पद्धतीने केलं आहे अशी सेवा पुढं भविष्यात त्यांनी करावा. कारण त्यांनी ते शिक्षण घेतलेलं आहे, ॲडव्होकेट वकील ते साहेब, आणि त्यांनी असे काही शिक्षण घेतलं आहे का ते भविष्यात सगळ्यांसाठी काम येणार आहे. आम्हाला असा अभिमान वाटतो की ज्यावेळेस आम्ही पुन्हा असे काही काम करतो, समाजामध्ये मेळावे घेतो, सामाजिक उपक्रम राबवतो, त्यांनी आम्हाला आमच्या पाठीवर हात ठेवलेला आहे की तुम्ही काम करा बिंदास, तुम्हाला काय लागेल ती मदत आम्ही करत जाऊ. अशी हा जे पाठीवर हात ठेवणारे व्यक्तिमत्व पाहिजे समाजामध्ये की ज्या वेळेस तरुणांना गरज पडते चांगलं काम करण्यासाठी आणि त्याला ती थाप लागते ती की पुढे जाण्यासाठी काहीतरी चांगलं उपक्रम समाजात काम करण्यासाठी, ती थाप आम्हाला गायकवाड साहेबांनी दिलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस आता मेळावे घेतले की त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि असं मार्गदर्शन त्यांनी भविष्यातही आम्हाला सगळ्यांनाच करू आणि सगळ्यांनाच मार्गदर्शन करून त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा कायमस्वरूपी राहू अशी मी साहेबांनी व्यक्त करतो. अहमदनगर जिल्हा तेली समाज, राहता तालुका तेली समाज आणि शिर्डी तेली समाजाच्या वतीने त्यांना भावी काळासाठी उदंड आयुष्य लाभो ही साहेबांचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय संत. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आज हम सबों का यहाँ जमा होना हमारे शहर अजीज राहता के PI मोहतरम सुनील गायकवाड़ साहब के यहाँ से जाने और अपनी नौकरी को पूरे करने पर हुआ है. मेरा एहसास ये है कि सुनील गायकवाड़ साहब की ज़िंदगी जो अब सब लोग बयान कर रहे थे, इसको बयान करने के लिए बहुत लंबा वक्त दरकार है. बस मैं थोड़ी ही देर में बात करके अपनी बात को ख़त्म करता हूँ. सुनील साहब ने अपनी ज़िंदगी 35 साल ज़िंदगी गुजार करके हमें बता दिया कि ज़िंदगी किस तरह गुजारना चाहिए. सुनील साहब ने जो ज़िंदगी गुजारी प्यार और मोहब्बत के साथ, सच्चाई के साथ, अमानतदारी के साथ, दियानतदारी के साथ, अदल के साथ, इंसाफ के साथ और एक दूसरे के प्रेम और मोहब्बत के साथ गुजारी है. तो सुनील साहब ने अपनी ज़िंदगी को कौम के लिए, आवाम के लिए, पब्लिक के लिए अपनी ज़िंदगी को उन्होंने लगा दिया. किसी कहने वाले ने कहा था
चला जाता वो हंसता खेलता मौजे हवादिस से, चला जाता वो हंसता खेलता मौजे हवादिस से, अगर आसानियां हो जिंदगी दुश्वार हो जाए। मतलब इसका ये है कि अगर मैं चैन से बैठा रहूं तो ये मेरे लिए ठीक नहीं है, और जब हालात आए, परेशानियां आई और इस डिपार्टमेंट के अंदर और इस खाते के अंदर मुश्किल हालात भी आते हैं, दबाव भी आता है, प्रेशर भी आता है, लेकिन हमें सुनील साहब ने सिखा दिया कि इंसान नहीं जो घबराए माहौल के खूनी मंजर से, इंसान नहीं जो घबराए माहौल के खूनी मंजर से, उस वक्त पे जीना लाजिम है जिस वक्त पे जीना मुश्किल हो। ये सुनील साहब ने हमें बता दिया है। इसलिए हमें चाहिए कि हम भी इसी तरह अपनी जिंदगी गुजारे कि समाज में रहने वाला हर आदमी जो पुलिस खाते में रह करके इतने अच्छे किरदार और कैरेक्टर के साथ जिंदगी गुजारे, तो हमें भी चाहिए कि हम भी जो समाज में रहे तो एक दूसरे के साथ प्यार और मोहब्बत के साथ रहें। बस आखिर में मैं सुनील साहब की खिदमत में एक शेर कह के अपनी बात को खत्म करता हूँ। फिर कभी जिंदगी रही तो उनके जिंदगी को भूला जाएगा। किसी कहने वाले ने कहा था, जमाने की खिदमत करना तुम्हारी खुशनसीबी थी, जमाने की खिदमत करना तुम्हारी खुशनसीबी थी कि दुनिया में हर एक सुनील की ये किस्मत नहीं होती। यह बात कह करके मैं अपनी बात को खत्म करता हूँ। रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। एक संस्कृत सुभाषित अशा कार्यक्रमाच्या वेळेस अमृतम शिशिरे वन्नी, अमृतम क्षीर भोजनम, अमृतम राजसन्मानम, अमृतम प्रियदर्शनम। गायकवाड साहेब, सुनील अर्थात चंदू आणि त्यांचा परिवार, त्यांच्या परिवाराला मान देऊन त्याहीपेक्षा परिवारावर प्रेम असलेले आपण सर्व अंतःकरणापासून प्रेम करणारे आपली आजची उपस्थिती अमृतम प्रियदर्शनम। गायकवाड साहेब खूप आनंद घेत आहेत। वास्तविक रिटायरमेंटच्या वेळेस मनस्थिती वेगळी असते। दुपारी ते शाळेत आले, माझ्याकडे 1000-1500 लोक होते। मी खरंच खूप थकलेलो आहे। 1500 लोकांशी पर्सनल कॉन्टॅक्ट माझा झालेला आहे। खूप 1-to-1 चर्चा झालेली आहे। साहेब दुपारी आले होते अगदी 3-4 वाजता। एवढ्याही गडबडीमध्ये निमंत्रण देण्याकरता, आठवण देण्याकरता तिथपर्यंत आले। आणि आता राजेशने खरोखर सांगितलेलं आहे, आत्ता यावेळेस आमचे बंधू मेघश्यामजी डांगे राष्ट्रपती पुरस्कार विजेते यांचाही हाच कार्यक्रम राहुरीला चालू आहे। सातव साहेबांनी आठवण दिली आणि मला जाणं खूप गरजेचं होतं। माझी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातून आलेल्या लोकांशी चर्चा चालू होती आणि 6 वाजता मला नानाने म्हणजे आमच्या बंधूंनी राहुरीला येण्याचा आग्रह केला होता। मी जाणं माझं ड्युटी होती। मी थोरला भाऊ आहे, माझे 5 नंबरचे बंधू आहेत, माझ्यापेक्षा खूप छोटे आहेत, पण ते आज रिटायर होत आहेत आणि त्याच वेळेस मला तिथं जाणं गरजेचं। साहेबांनी मला सांगितलं, दादाजी तुम्ही स्वतः तिथं जा, माझ्या कार्यक्रमाला खूप उशिरा या, नाही आले तरी चालेल, पण तुम्हाला माहित नाही काय घडलंय। तर मी 6 वाजले, 6:30 वाजले, माझे कार्यक्रम आटोपले, पालकांना सगळ्यांना निरोप दिला। अजून 4-5 पालक माझे कॅम्पसमध्ये होते, पण मी सांगितलं 7ला कार्यक्रम सुरू होतो गायकवाड साहेबांचा आणि सेंड ऑफचा कार्यक्रम, आणि आपण पहिलं तिथं अटेंड करायचं। श्यामचा कार्यक्रम कधी करता येईल, तो घरातला आहे, परंतु गायकवाड साहेबांच्या कार्यक्रमाला येण्याची माझी इच्छा निर्माण झाली। सत्य घटना आहे। श्याम माझ्यावर थोडासा नाराज होईल, श्यामची बायको नाराज होईल, राधेश त्यांचा मुलगा आणि मुलगी देखील नाराज होतील, परंतु खूप आनंद मला इथं घेता आला। कारण येताना मी मिरवणूक थोडीशी पाहिली, मग मागं थांबलो। मिरवणूक टाळून साहेब पुढे गाडी घेऊन आले, मग मी गाडीच्या मागं होतो आणि टर्न मारताना साहेबांना परत नमस्कार केला, मी आलोय।
मला असं वाटलं की आता आपण मी इतकं थकलो होतो की येऊन एक ठुके देऊन सत्कार करून निघून जाऊ. बट आय रिअली एन्जॉयड युअर स्पीचेस. प्रत्येकाचं नाव कोणाचं घ्यावं राजेश, इतके सुंदर भाषण तुम्ही केले. कारण आजचे भाषण हे कुठं राजकीय व्यासपीठावरचे नव्हते, वेगळ्या पद्धतीचे. एका अधिकाऱ्याचे, आपल्या भागात काम केलेल्या अधिकाऱ्याचे दुसऱ्या भागातील अधिकाऱ्याचा सत्कार आणि सन्मान आणि भाषण देऊन कौतुक करायला सोपं असतं. पण आमच्याच गावात आपल्याच भागात 2 वर्ष राहून त्या व्यक्तीचं, कारण अनेकांना हे कार्य करताना दुखवलं जाऊ शकतं, नाराजही येऊ शकते, अनेक संघटना नाराजी येऊ शकतात. हे सगळं असताना देखील हे खरोखर आहे, सर्वांनी तो उल्लेख केलेला आहे. तर मी 55-60 वर्षापासून राहता परिसरातलं, आता माझं वय 74 आहे, 60 वर्षापासून 65 वर्षापासून पाहतो. पण खऱ्या अर्थाने माझं राहत्यात कर्मभूमी ज्या दिवशी झाली 51 वर्षापासून पाहतो. माझी शाळा देखील पोलीस स्टेशनच्या जवळ होती, पलीकडून सदाफळ कॉम्प्लेक्समध्ये. आणि तेव्हापासून सर्व इन्स्पेक्टर्स आणि इथले अधिकारी पोलीस स्टेशनचे पाहिले. त्यानंतर आपल्याकडं तहसील सुरू झालं, तहसील कार्यालय झालं, तिथे अनेक तहसीलदार आले, अनेक सरकारी अधिकारी आले, वेगवेगळ्या बँकांमध्ये चांगलं नामवंत बँकांचे मॅनेजर इथं राहिले, खूप झालेत सर्व डिपार्टमेंटचे. परंतु फॅक्ट आहे, रिअल फॅक्ट, की कोणत्याही अधिकाऱ्याची कैलास बापू मिरवणूक झालेली नव्हती. मी तरी पाहिलेलं नाही. मी कदाचित शाळेत असल्यामुळे गावात झाली की काय कोणाची मला माहित नाही. कैलासजी सदाफळ झालेली होती का कधी? नाही ना. मग पहिली टाळी आपल्याला त्यांना दिलेली, पण परत एकदा टाळ्या द्या. आपण मिरवणुकीला सवलत नव्हते, परंतु तो आवाज, त्या टाळ्या आपल्या आहेत. त्यानंतर शक्यतो प्रत्येकाने जे सांगितलं ते फॅक्ट आहे की अधिकाऱ्यालय जे असतात पोलीस डिपार्टमेंटचे, हे गेल्यानंतर, निघाल्यानंतर जातात ना किंवा ते करताना अनेकांना असं वाटतं, अनेकांचे हितसंबंध चांगले वाईट असतात आणि त्या प्रत्येकाला वाटतं, त्यातील काही लोकांना वाटतं चला आता साहेब जाणार आहेत, पर्सनली कुठेतरी छोटासा कार्यक्रम ठेवतील. परंतु असा पब्लिक कार्यक्रम इतका मोठ्या प्रमाणावर मिरवणूक ही राहत्यात प्रथम घडत आहे. अनेक अधिकारी पाहिले. 2 वर्ष राहता अत्यंत शांत होतं, खरोखर होतं. तुमचा सहभाग असेल काय, खरोखर होतं. जे शाळा चालवता, संस्था चालवता मी पाहतो येथील वातावरण, मौलवी साहेबांनी सांगितलंय, सगळ्यांनी सांगितलंय, मोठा इतका सलोखा ठेवला गेलेला, इतकी हार्मनी ठेवली गेली, इतका सुसंवाद ठेवला गेला आणि त्या अधिकाऱ्याला आपण आज निरोप देतोय. पण खरं सांगू, त्या मामींनी सांगितलं, मामीने सगळी टर्न देऊन टाकलं तुम्ही मीटिंगला, माझा चंदू. सगळ्या मीटिंगचा वेगळा सुरू झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने लक्ष द्या इकडं, की चंदू रिटायर्ड होतं हे पटतच नाही. तुम्हाला प्रूफ देतो. पुढे ते पिल्लू, ए इकडे चल लवकर, नेराज चल. साहेब आमच्या शाळेत रोज गेटवर त्यांनी ड्युटी केली, मला पगार द्यावा लागेल. बाळाला सोडायला येताना 1000-2000 लोक तिथं गेटवर गर्दी व्हायची, शिस्त मोडायची. पण साहेब बाळाला सोडायला यायचे आणि सोडायला आले का साहेबांचा ड्रेस आणि त्यांना पाहिलं की आमच्या ऑटोमॅटिक डिसिप्लिन गेटवर सापडली गेली. त्यामुळे तुम्ही कोणत्या हेतूने सांगतात का साहेब राहता सोडू नका, पण मी त्या हेतूने सांगतो साहेब राहता सोडू नका. आता दुसरी गोष्ट मामीजी, हा चिंटू आहे ना, रिटायर्ड केव्हा व्हावं, रिटायर्ड केव्हा व्हावं, तर ज्यावेळेस गायकवाड साहेब, सुनीलजी तुमचा नातू एवढा होईल, तुमचा नातू आहे ना, तुमचा नातू एवढा होईल त्यावेळेस तुम्ही रिटायर व्हायचं. पण तुम्ही 58 गव्हर्नमेंटच्या प्रमाणे आता चालले, रिटायर झाले आहे ना. यू आर नॉट टायर्ड बट स्टील यू आर रिटायर्ड गव्हर्नमेंटच्या प्रमाणे. त्यामुळं इतकाच अजून 10, 20, 25, 30 वर्ष साहेबांनी जी वकिली ठरवली, मला असं वाटतं ती त्यांनी करावीच. परंतु त्या आईंना मी विनंती करायला, इकडे बघा माझी
मला हा चिंटू दत्तक घ्यावा वाटतं. शपथ सांगतो, आई शपथ, आई शपथ, मला हा चिंटू दत्तक घ्यावा वाटतो. मला ज्ञानेश नावाचा मुलगा आहे, तो शाळा सांभाळतो, 25 स्कूल आहे माझ्या. आणि माझं आमचे बंधू आहेत, ते आज रिटायर झाले, यांच्या बरोबरच आहेत. त्यांना तेच सांगितलं की त्यांना सांगत होते घराचे, तू नाना असं कर, नाना तसं कर. मी सांगितलं तू काहीच करू नको, हेच कर, काहीच करू नको, हेच कर. तसं माझी विनंती राहील, सूचना राहील, मला मुलगा दत्तक द्या. आई साहेब लक्ष द्या, आई हा मुलगा चिंटू मला दत्तक द्या. आणि तेच कार्य याच मुलाकडून, याच माणसाकडून राहता पंचक्रोशीत हजारो इन्स्पेक्टर निर्माण करायचे आहेत. आपल्याला MPSCचे क्लासेस सुरू करायचे आणि पोलीस ट्रेनिंग सेंटर सुरू करायचं. सर्वांना माहिती आहे, माझी आस्तागावला जागा झालेली सुंदर जागा आहे, कंपाऊंड आहे, मोठी जागा आहे. आणि त्या जागेत मला बसायला वेळ नाही, ज्ञानेशला जायला वेळ नाही. लोक विचारतात दादाजी तिथं काय, स्वतः खासदार साहेबांनी विचारलं, राजेश आणि यांनी आमदारांनी सगळे विचारतात तुम्ही तिथं काय करणार आहे, काय धाक पडला माहित नाही, परंतु काय करणार असं टेन्शन आलेलं आहे. आणि त्यावेळेस मी अजून ठरवलं नाही, पण मला सकाळपासून असं वाटायला हवं ही जोडगोळी डांगे साहेब आणि गायकवाड साहेब यांना तो कॅम्पस मी आज देत आहे. त्यांनी त्या ठिकाणी MPSC तिकडच तुम्ही लॉय करत, कोर्ट जवळच आहे तुमचं, ते सांभाळून ट्रेनिंग सेंटर काढवा आणि राहता पंचक्रोशीतून तो राहता शहरातून हजारो इन्स्पेक्टर निर्माण करा. हीच अपेक्षा गायकवाड साहेबांकडून करू. थकलेलं आहे, परंतु तुमचे भाषण ऐकून आनंद घेतला. आता एक सर्वात महत्वाचं, साहेबांनी एकच शब्दात त्यांचं वर्णन एकच आहे, राहतेकरांनो. राजेश लक्ष दे, तू टाळी का वाजवतो मला नाही माहिती. आलं का लक्षात, दोन्ही पण कुठे कंपनी. तर एकच आहे साहेबांचं वैशिष्ट्य. म्हणून साहेबांमध्ये एका ओळी सांगतो, आपने अपना बनाया. राहतेकरांनो, आपण सर्वांच्या वतीने आपने अपना बनाया, मेहरबानी आपकी. आपने अपना बनाया, मेहरबानी आपकी. ओम शांती. येवलेसे रोप लाविले दारी, तिचा वेणू गेला गगनावरी. खरं तर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य इतक्या समृद्धपणे तुमच्या माझ्यासारख्या या सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये जर काही लोक अंधारातनं प्रकाश निर्माण करत असतील, हाल सोसून दाखव देशासाठी, काहीतरी करून दाखवा देशासाठी. हे जे सीमेवर लढणारे सगळे सैनिक असतात किंवा आपल्या समाजात वावरणारे सगळे पोलीस असतील, आज ज्यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे ते आदरणीय सुनील सर, गायकवाड सर, त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. खरं तर हे जे लोक समाजासाठी करत असतात, मला असं वाटतं का शायराच्या मुळी आठवतात की हाल सोसून दाखवा देशासाठी, काहीतरी करून दाखवा देशासाठी, दुःख भोगून दाखवा देशासाठी, आम्ही मरून दाखवतो रे, निदान दोस्त हो तुम्ही जगून दाखवा देशासाठी. हे सगळं वा 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 वा. एका ठिकाणी असंच कार्यक्रमाला गेलो मी, एवढे बुद्धिमान लोक होते माझ्या समोर. मी बोलायला सुरुवात केली आणि टाळ्या वाजवायला चालू केलं लोकांनी. एका गावातली गोष्ट आहे हे, परत सांगतो. एका गावात मी कार्यक्रमाला गेलो होतो, इतके बुद्धिमान लोक होते त्या कार्यक्रमामध्ये की मी बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केल्या. हा, आता लक्षात आलं माझ्या. खरं तर फार वेळ काही मी तुमच्या समोर बोलणार नाही, कारण आता मला चालू व्हायलाच पाऊण तास लागत असतो. पण आपल्याकडे अत्यंत कमी वेळ आहे. पण ज्या कवितेसाठी तुम्ही सगळेजण खऱ्या अर्थानं, तुम्ही काही लोकांनी ती कविता ऐकली असेल, काही लोकांनी ऐकली नसेल. ज्यांनी नसेल ऐकली त्यांनी आता ऐकून घ्या, नसेल तर घरी गेल्यानंतर युट्यूबला टाकून तुम्ही ऐकू शकता. दुःख अडवायला, हा, घरी भांडणं झाले का बायको संग? नाही ना. साऊंड फार महत्वाचा असतो कुठल्याही कार्यक्रमात. दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा
खरं तर या मैत्रीसाठी अख्ख्या समाजामध्ये लोक जगत असतात. गौतम बुद्धांनी सांगितलं या जगातलं सर्वश्रेष्ठ नातं म्हणजे मैत्रीचं नातं आहे. जात धर्म पंथ पक्ष, जात धर्म पंथ पक्ष, लिंग वर्ण भेद प्रांत भाषा या सगळ्यांच्या पलीकडे एक नातं उभं असते, ते म्हणजे मैत्रीचं नातं उभं असते. अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध, जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकोबाराय 18 पगड जातींना घेऊन त्यांनी स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न बघितलं आणि साध्य केलं. ते छत्रपती शिवराय कसं सगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले. मी ज्या भागात आलेलो आहे, आज तुमच्या समोर मी इथं उभा आहे. मला तुम्ही 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, पण मला तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. कारण मी जवळजवळ 700 किलोमीटर 450 किलोमीटरचा प्रवास 7 तासाचा प्रवास करून तुमच्या समोर आलेलो आहे. मी विदर्भातनं अकोल्यावरनं तुमच्या समोर आलेलो आहे. आमच्या भागात सुद्धा फार मोठमोठे संत समाज सुधारक होऊन गेले. त्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, ज्या एका संतानं आयुष्यभर लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली, ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. ही सगळी संत परंपरा या भारताला लाभलेली आहे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. खरं तर मी ती भोंगा नावाची कविता ही सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये कधी सादर करत नसतो, पण मला प्रचंड अभिमान वाटला की आज इथं प्रत्येक पक्षाचा माणूस आहे. मगाशी मनसेचे एक मला माणसं दिसले, एक व्यक्ती मला बीजेपीचे दिसले, एक व्यक्ती मला काँग्रेसचे दिसले, मला हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन सगळ्या जाती धर्माचे लोक इथे दिसले. मला असं वाटतं की ही कविता मी तुमच्या समोर खरं तर ठेवू शकतो. मला अजून दुसऱ्या एका गोष्टीचा फार प्रचंड अभिमान वाटला, तो या गोष्टीचा की या कार्यक्रमासाठी जे सत्कार मूर्ती आहेत त्यांनी त्यांच्या शेजारी त्यांच्या आईला बसवलेला आहे. त्यांच्या आईचं नाव आहे इंदू आणि माझ्याही आईचं नाव आहे इंदू. मंदिरात, मशिदीत, विहारात कधीच कुठला देव सापडत नाही. मला असं वाटतं जर देव कुठे असेल तर माऊलीच्या चरणावर आपल्या घरी आपले आई वडील आपल्यावर 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध प्रेम करत असतात. त्या आई वडिलांच्या चरणावर खऱ्या अर्थानं आपला देव असतो, आपला ईश्वर असतो हे सांगणारे किंवा त्यांच्या कर्तृत्वातनं सिद्ध करणारे गायकवाड साहेब इथं आहेत. मला सर तुमचा प्रचंड अभिमान आहे. आणि हे जे जगणं आहे, कारण मंदिरात देव कधी सापडला नाही. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अरे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. खरं तर ही आपली आई आणि हे आपले वडील यांच्यासाठी आपण जगणं असतं. फार प्रचंड तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलेला आहात. मलाही फार आनंद झाला असता, तुमच्याशी फार वेळ बोलता आलं असतं, परंतु आपल्याकडे अत्यंत कमी वेळ आहे. त्यामुळे आता फक्त मी तुमचे 5 मिनिटं घेणार आहे. ती शेवटची कविता तुमच्या समोर सादर करतो आणि संपतो. 30 सेकंद घेतो मी तुमचे, मोजून 30 सेकंद घेतो. मोठमोठी लोक आपल्या विचारपीठावर आहेत. माझ्या समोर सुद्धा फार मोठमोठी लोक आहेत. पोलिसांचा फार माझा कमी संबंध आला, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही माझे कमिशनर ऑफ पोलीस बरेचसे मित्र झाले, या सगळ्यांच्या जगण्यातनं एक गोष्ट लक्षात आली, घरावर तुळशी पत्र ठेवून ही लोक समाजासाठी काम करत असतात. तर यासाठी माझे एक मित्र आहेत जवळचे आनंद भाऊ, त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलावलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि भावी आयुष्यासाठी सुनील भाऊ गायकवाड तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. गेल्या 1 तासापासून मी आपल्या सगळ्यांचे विचार ऐकत आहे आणि त्यावरून श्री सुनील गायकवाड यांनी या ठिकाणची कारकीर्द कशी यशस्वीपणे पार पाडली याचं वर्णन आपल्या भाषणातून आता मी ऐकलं. श्री सुनील गायकवाड हे माझ्याबरोबर पोलीस कर्मचारी म्हणून कामाला होते जेव्हा मी नाशिक शहराचा सहाय्यक पोलीस आयुक्त होतो. माझ्याबरोबर काम करणारे पोलीस कर्मचाऱ्यापैकी 12 कर्मचारी अधिकारी झालेले आहेत. त्याच्यापैकी सुनील गायकवाड हे एक आहेत आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी अत्यंत उल्लेखनीय या ठिकाणी कारकीर्द केलेली आहे. पोलीस खात्यामध्ये काम करताना
अचूक निर्णय घ्यावे लागतात आणि त्वरित निर्णय घ्यावे लागतात. जर अचूक निर्णय घेतला परंतु उशिराने घेतला तर त्याचा काही फायदा नसतो, आणि त्वरित निर्णय घेतला पण चुकीचा निर्णय घेतला तर त्याचा पण काही फायदा नसतो. तर अचूक निर्णय घ्यावे लागतात, त्वरित निर्णय घ्यावे लागतात, मोठा जनसंपर्क निर्माण करावा लागतो आणि कुठल्याही दबावाला काम न करता आपलं काम करावं लागतं. या सर्व गुणांनी परिपूर्ण असलेले श्री सुनील गायकवाड आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. मी पुण्याला असतो आणि त्यांनी मला एक फोन केला की सर तुम्ही माझ्या कार्यक्रमाला या. तर त्यांच्या एका फोनवर मी या ठिकाणी कार्यक्रमाला पुण्याहून आलो. याच्यातच सर्व आलं. श्री गायकवाड यांच्या उत्तम यशस्वी कारकिर्दीबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि रिटायरमेंट ही काही आपली कारकिर्दीचा शेवट नसतो. रिटायरमेंट नंतर दुसरी इनिंग आपल्याला सुरू करायची असते. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते वकील म्हणून प्रॅक्टिस करणार आहेत. त्यासाठी माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या मातोश्री भाग्यवान आहेत की आपल्या मुलाचा निवृत्तीचा सोहळा या ठिकाणी त्यांना पाहता येतो आणि त्या खरंच भाग्यवान आहेत. आणि श्री सुनील गायकवाड हे देखील भाग्यवान आहेत. आपण सगळ्यांनी सांगितलं की त्यांची मोठी मिरवणूक या शहरातून काढण्यात आली. असं भाग्य फार कमी अधिकाऱ्यांना लाभतं, ते त्यांना लाभलेलं आहे. आणि शहरातल्या सर्व वेगवेगळ्या संघटना, राजकीय पक्ष, पत्रकार सर्वांनी अत्यंत तोंड भरून त्यांचं कौतुक केलेलं आहे. हीच त्यांच्या कामाची पावती आहे आणि त्यांना मी असंच सुयश त्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्येही चिंततो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. बऱ्याच वक्त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं. आदरणीय व्यासपीठाला उपस्थित माझे गुरुवर्य दादाजी मानगावाने सर, अमितेश कुमार, माझे वकील मित्र यया खान, पप्पाजी पिसाळ, सातव साहेब आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व आपण आपला बहुमोल वेळ काढून इथं आले त्याबद्दल मी आभारी आहे. आपण आता भोजनाचा आस्वाद घ्यावा आणि नंतर आपण भेटीचा कार्यक्रम ठेवू. धन्यवाद. धन्यवाद सुनील गायकवाड साहेबांना या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सगळ्यांचे गायकवाड परिवाराच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांचे वैयक्तिक सत्कार साहेब स्वीकारते.